सर्वांना नमस्कार, शुभ संध्या. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचे मी विवेकानंद केंद्र परिवारातर्फे मनापासून स्वागत करते. विवेकानंद केंद्र हे एक वैचारिक चळवळ असून शब्द हे विचारांचे पंख आहेत. या चळवळीच्या निर्मितीत व वाढीत पुस्तकांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अशाच एका पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज इथे संपन्न होत आहे. त्यासाठीच आपण सर्वजण इथे एकत्र जमलोय. आज आपल्याला लाभलेले मान्यवर अतिथी तसेच सर्व उपस्थितांचे मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आणि आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करते. कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया. सर्वांचे डोळे मिटलेले असतील. हाताची नमस्कार मुद्रा, 3 ओंकार एकत्रित आणि प्रार्थना एकत्रित होईल. यानंतर गीत घेण्यासाठी मी संस्कार दादाला आमंत्रित करते. गीत सर्वांनी म्हणजे पाठीमागे म्हणायचं. निर्माणों के पावन युग में, हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में, वसुधा का कल्याण न भूले, निर्माणों के पावन युग में, हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में, वसुधा का कल्याण न भूले, माना अगम अगाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में, साहस को स्वीकार नहीं है, जटिल समस्या सुलझाने को, नूतन अनुसंधान न भूले, निर्माणों के पावन युग में, हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में, वसुधा का कल्याण न भूले, शील विनय आदर्श श्रेष्ठता, तार बिना झंकार नहीं है,
यदि नैतिक आधार नहीं है, कीर्ति कौमुदी की गरिमा में, संस्कृति का सम्मान न भूले, निर्माणों के पावन युग में, हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में, वसुधा का कल्याण न भूले, आविष्कारों की कृतियों में, यदि मानव का प्यार नहीं है, सृजनहीन विज्ञान व्यर्थ है, प्राणी का उपकार नहीं है, भौतिकता के उत्थानों में, जीवन का उत्थान न भूले, निर्माणों के पावन युग में, हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में, वसुधा का कल्याण न भूले। धन्यवाद। समस्त विवेकानंद केंद्र प्रेमी सर्वांना नमस्कार। सुमारे 3 दशकापूर्वी सोलापुरात विवेकानंद केंद्राच्या कार्याला सुरुवात झाली होती। इवल्याच्या या रोपातून आज वटवृक्ष उभा राहिला आहे। योग शिबिरे, भारतीय संस्कृती परीक्षा, व्याख्याने आदी माध्यमातून सुरू झालेले हे कार्य आता सोलापूर, जुळे सोलापूर ही 2 नगरे, विवेक विचार मासिक व विके वयम या माध्यमातून सुरू आहे। हे विवेकानंद केंद्राचे कार्य विस्तारताना दिसत आहे। विवेकानंद केंद्र ही एक वैचारिक चळवळ आहे। मनुष्य घडणीचे विचार समाजात पोहोचवण्यासाठी सातत्याने विविध उपक्रमातून आम्ही आपल्या समोर येत असतो। आजचा हा पुस्तक प्रकाशन समारंभ याच प्रकारात मोडणारा आहे। माननीय आदरणीय निवेदिता ताई या विवेकानंद केंद्राच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत। मागील 4.5 दशकापासून जीवनवृत्ती म्हणून ते कार्यरत आहेत। त्यांचे अनुभव विश्व अतिशय समृद्ध आहे। त्या अनुभवाच्या सागरातून काही मौल्यवान मोती आणि शिंपले, तेजोमय नक्षत्र आणि हसरी पुष्पे या पुस्तकातून आणली आहे। या पुस्तकातील माणूस घडवणारे विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या सोलापूरच्या कार्यकर्त्यांनी गेल्या काही दिवसापासून मोठा जनसंपर्क करून तब्बल 1850 पुस्तकांची पूर्व नोंदणी केलेली आहे। आमच्या या कार्यकर्त्यांनी ही जी कौतुकास्पद कामगिरी करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे चांगले विचार पोहोचवलेले आहेत। यासाठी आजचा प्रकाशन सोहळा निश्चितच उपयोगी ठरेल असा विश्वास मी या प्रसंगी व्यक्त करून
धन्यवाद करून आपली सर्वांची रजा घेतो. यानंतर मराठी प्रकाशन विभागाविषयी थोडक्यात माहिती देण्यासाठी मी सुधीरजी जोगळेकर यांना आमंत्रित करते. केंद्राच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा निवेदिता दीदी यांच्या लेखनावर प्रेम करणारे तसेच ज्येष्ठ लेखिका साहित्य संमेलनाच्या पूर्वाध्यक्षा अरुणा ढेरे यांना ऐकण्यासाठी इथे जमलेल्या सोलापूरवासीय बंधू भगिनींनो, आजच्या या विवेकानंद केंद्राच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मराठी प्रकाशन विभागातर्फे मी मनापासून स्वागत करतो. यंदाचं वर्ष हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि राणी दुर्गावती या तेजोमय नक्षत्रांचा अनुक्रमे 300व आणि 500व जन्मवर्ष आहे. 5 ऑक्टोबर 1524 हा राणी दुर्गावतींचा जन्मदिवस, म्हणजे 4 दिवसांपूर्वी पार पडून गेलेल्या राणी दुर्गावतींच्या 500व्या जन्मदिवसाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम आज इथे होतो आहे. कन्याकुमारीतील शिला स्मारकाच्या निर्मितीला 2020 साली 50 वर्ष पूर्ण झाली. विवेकानंद केंद्राच्या स्थापनेला 2022ला 50 वर्ष पूर्ण झाली आणि यंदाचं 2024 हे वर्ष शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी व्यवसाय सुरू करण्याआधी आपल्या आयुष्यातील अधिकाधिक वेळ विवेकानंद केंद्राच्या कामासाठी देणाऱ्या युवक युवतींनी स्वीकारलेल्या जीवन व्रताचं 50वं वर्ष आहे आणि त्यामुळे या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे. जाती जातींमध्ये माजवला जाणारा विद्वेष, धर्मांतरणातून उद्भवणारे धोके, राष्ट्रीयत्वाविषयीचे पसरवले जाणारे संदेह, राष्ट्रपुरुषांचीही आपापल्या स्वार्थी भूमिकेतून केली जाणारी मानखंडना हे केंद्रालाही व्यथित करणारे विषय. केंद्र कार्यकर्ते यासारख्या विषयांवर तरुणांमध्ये जागृती करण्याचं, या समस्यांवर उत्तर शोधण्यासाठी तरुणांना तयार करण्याचं काम गेली काही वर्ष करत आले आहे. युवा शिबिरांची योजना ही त्यासाठीच केली जाते. केंद्राचा आणखी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे केंद्राच्या संपर्कात येणाऱ्या तरुण तरुणींच्या वैचारिक तयारीचा. आजकाल समाजामध्ये चुकीची माहिती, ज्याला फेक नॅरेटिव्ह म्हणतात, ती पसरवून तरुण पिढीला दिग्भ्रमित करण्याचे प्रयत्न सर्रास होताना दिसतात. त्यावर मात करून योग्य आणि अचूक माहिती तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणजे विविध विषयांवरची विमर्श, व्याख्यानं, चर्चा, परिसंवाद आणि माहितीपूर्ण अशा पुस्तकांचं प्रकाशन हा होय. अशाच एका प्रकाशनाचं आज या ठिकाणी या प्रकाशनाच्या निमित्ताने आपण सर्वजण जमलो आहोत. 1986 साली विवेकानंद केंद्राच्या मराठी प्रकाशन विभागाच्या कामाला सुरुवात झाली आणि गेल्या 38 वर्षात आजचं हे पुस्तक धरून 166 पुस्तकं मराठी प्रकाशन विभागाच्या वतीने प्रकाशित झाली. विवेक विचार हे मराठी नियतकालिक सलग 3 छप सोलापूरहून प्रकाशित होत आहे आणि पुस्तकांची निर्मिती ही पुण्यातून होत असते. बदलत्या काळाच्या मागणीनुसार प्रिंट मीडियाबरोबरच इलेक्ट्रॉनिक मीडियामध्येही मराठी प्रकाशन विभागाने पाऊल रोवलं आहे. आपली पुस्तकं आता स्टोरी टेल या ॲपवर उपलब्ध आहेत. शब्द अमृताचे नावाचं आपलं यूट्यूब चॅनेल आहे. प्रत्येक पुस्तकाचा परिचय करून देणाऱ्या या चॅनेलवरून आजपर्यंत 172 एपिसोड हे प्रसारित झालेले आहेत. गेली अनेक वर्ष विवेकानंद केंद्राचे दैनंदिनी प्रकाशित होते. पूर्ण पानाच्या आकाराची, अत्यंत माहितीपूर्ण आणि दरवर्षी एका विषयावरचे 12 लेख देणारी ही दैनंदिनी विवेक शलाका या नावानं महाराष्ट्रामध्ये परिचित आहे. यंदा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं 300वं वर्ष आणि दुर्गावती यांचं 500वं वर्ष असा योग साधून या दोघींच्या जीवनावरच्या 15 लेखांचा समावेश या विवेक शलाकामध्ये करण्यात आला आहे. सुमारे 350 पृष्ठांची ही विवेक शलाका सर्वांना परवडेल अशा किमतीत, म्हणजे अवघ्या $250 रुपयांमध्ये विवेकानंद केंद्र उपलब्ध करून देत आहे. त्याचंही प्रकाशन पुढल्या महिन्यामध्ये होईल. त्याला जोडून केंद्र वार्षिक कॅलेंडर प्रकाशित करतं.
ज्याला विवेक रत्नाकर असं विवेकानंद केंद्रामध्ये म्हटलं जातं. यंदाचं वर्ष हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं प्रेरणागीत ठरलेल्या वंदे मातरम या गीताचं 150वं जन्मवर्ष आहे. आणि त्यामुळे वंदे मातरम विषयीची अत्यंत दुर्मिळ माहिती, छायाचित्र अशी या विवेक रत्नाकरमध्ये यंदा प्रकाशित केली जाणार आहे. आणि त्यामुळे हेही विवेक रत्नाकर कॅलेंडर आपल्याकडे एक संग्राह्य अशा स्वरूपाचं कॅलेंडर म्हणून राहील याची मला खात्री आहे. सोलापूर आणि विवेकानंद केंद्राच्या प्रकाशनांच्या विक्रीचा उच्चांक हे एक समीकरण बनलेलं आहे. युगनायक हे स्वामी विवेकानंदांच्या जीवनचरित्रावर आधारलेलं सोलापूरच्या स्वर्णलता भिशीकरांनी लिहिलेलं पुस्तक 2013 साली ते पहिल्यांदा प्रसिद्ध झालं आणि 2019 साली त्या पुस्तकाच्या 1 लाखाव्या प्रतीचं प्रकाशन इथेच सोलापूरमध्ये झालं. त्याला प्रकाशक संघाचे राजीव बर्वे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. असा प्रतिसाद केंद्राच्या अनेक पुस्तकांना लाभतो आहे, लाभला आहे. सेवा समर्पण हे माननीय एकनाथजी रानडे यांच्या भाषणांवरचं पुस्तक, त्याच्या देखील 7500 प्रती प्रकाशनपूर्व नोंदणीमध्ये विकल्या गेल्या होत्या. 2000 पृष्ठांचं स्वामी विवेकानंदांचं समग्र जीवनचरित्र 1500 रुपये किमतीचं, त्याची 3री आवृत्ती आता 17 तारखेला पुण्यामध्येच प्रकाशित होते आहे. दैनंदिन जीवनात गीता हे देखील असंच एक विक्रमी खपाचं विवेकानंद केंद्राचं पुस्तक सर्व भाषांमध्ये मिळून 11 लाखाहून अधिक प्रती त्याच्या आतापर्यंत विकल्या गेल्या आहेत. केंद्राच्या 2 पुस्तकांना मराठी प्रकाशन विभागाच्या, एक भगिनी निवेदितांचा कलाविषयक विचार आणि दुसरं आर्यांच्या आक्रमणाविषयीचं सुहासिनी देशपांडे यांनी अनुवादित केलेलं पुस्तक, या 2 ग्रंथांना आतापर्यंत पुरस्कार लाभले आहेत. आज प्रकाशित होणारं निवेदिता दिदींचं शायनिंग स्टार्स अँड स्माइलिंग फ्लॉवर्स या मूळ इंग्रजी पुस्तकातही असंच आहे. हे पुस्तक आता दीपक पाटील म्हणाले त्याप्रमाणे आज या ठिकाणी प्रकाशित होण्यापूर्वीच त्याची पहिली आवृत्ती संपली आहे आणि दुसऱ्या आवृत्तीची छपाई ही पुण्यामध्ये सुरू झालेली आहे. या मूळ इंग्रजी पुस्तकाचा उत्तम भावानुवाद डोंबिवलीच्या सायली टिळक यांनी केला आहे. सायलीच्या आई सुमित्रा टिळक या डोंबिवली केंद्राच्या खूप जुन्या कार्यकर्त्या. त्यांचं हे लेखन अनेकांना आवडेल याची मला खात्री आहे. या पुस्तकाच्या शीर्षकाचा अनुवाद करत असताना चमकते तारे, हसरी फुले असे अनेक पर्याय त्याच्यामध्ये येऊन गेले होते. पण याचं जे तेजोमय नक्षत्र आणि हसरी पुष्प हे जे शीर्षक अनुवादित झालेलं आहे हे सायली टिळक यांनी केलेलं आहे. मला अनेकांनी विचारणा केली फेसबुकवरून की ह्या पुस्तकाचं हे इतकं उत्तम नाव कोणी सुचवलं, तर त्याचं क्रेडिट हे सायली टिळकांना जातं. मी ते त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आणि याही पुस्तकाला आपल्या सर्वांचा प्रतिसाद उत्तम असाच लाभेल याची खात्री व्यक्त करतो आणि माझं मनोगत सांगतो. फोन सायलेंट करावे. सोलापूर नगर MIDC विस्ताराचे प्रमुख मनोज दादा पाहून यांना आमंत्रित करते. नमस्कार. मी आज या ठिकाणी मंचावरील उपस्थित मान्यवरांचा परिचय करून देणार आहे. सुरुवातीस आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षा डॉक्टर अरुणा डेरेताईंचा परिचय आपण पाहूया. मराठी साहित्य विश्वात स्वतःचे स्वतंत्र स्थान असलेल्या डॉक्टर अरुणा रामचंद्र ढेरे या सुप्रसिद्ध संशोधक आणि लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर रामचंद्र चिंतामणी ढेरे व इंदुबाला रामचंद्र ढेरे यांच्या ज्येष्ठ कन्या होत. डॉक्टर अरुणा ढेरे यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात नूतन मराठी विद्यालय, हुजूरपागा, गरवारे व सर परशुराम भाऊ महाविद्यालय येथे झाले. 1977 साली त्या BA ला मराठी विषयात पुणे विद्यापीठात सर्वप्रथम आल्या आणि त्यांनी सुवर्ण पदकासहित 11 पारितोषिके मिळवली. 1979 साली MA लाही मराठी विषयात पुणे विद्यापीठात सर्वप्रथम येण्याचा मान त्यांनी मिळवला आणि 13 पारितोषिके पटकावली. 1977 साली त्यांनी भारतीय पदविका प्राप्त केली. तीही टिळक विद्यापीठात सर्वप्रथम येऊन आणि यशवंतराव चव्हाण पारितोषिक मिळवून. 1986 साली पुणे विद्यापीठात डॉक्टर भालचंद्र फडके यांच्या मार्गदर्शनाखाली
स्वातंत्र्योत्तर मराठी कथा कादंबऱ्यांचा आदिबंधात्मक अभ्यास या विषयावर प्रबंध लेखन करून त्यांनी विद्या वाचस्पती म्हणजे PhD ही पदवी मिळवली. आपली स्वतंत्र प्रज्ञा आणि प्रतिभा यांच्या बळावर त्यांनी काव्य, कथा, कादंबरी इत्यादी सर्व लेखनातून परंपरेतील सत्व आणि नवतेतील सामर्थ्य प्रकट केलेले दिसते. त्यांचा मूळ पिंड कवयित्रीचा असला तरी कवितेबरोबरच कथा, कादंबरी, ललितलेख, अनुवाद, समीक्षा, लोकसाहित्य विषयक, सामाजिक, इतिहासपर, किशोरांसाठी व कुमारांसाठी लेखन असे सर्व वाङ्मय प्रकार त्यांनी हाताळले आहेत. संपादनेही केलेली आहे. मृदू मनाच्या उत्कट भाववृत्तीच्या या कवयित्रीने महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच 1986 साली आणीबाणीच्या काळात लेखन आणि सत्याग्रह यामुळे 3.5 महिन्यांचा तुरुंगवासही सोसला आहे. महाराष्ट्र शासनाचे तसेच विविध मान्यवर संस्थांचे अनेक पुरस्कार डॉक्टर अरुणा ढेरे यांना मिळालेले आहेत. त्यामध्ये लावण्य यात्राला 1988-89 मिळालेला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, मंत्राक्षरला मिळालेला बालकवी पुरस्कार 1990-91 तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे मिळालेले कवी यशवंत 1986 व श्री शिनोलीकर 1988 पारितोषिक, पुणे मराठी एकूण वाङ्मयीन कार्याकरिता मिळालेले पारितोषिक 2002, सुंदर एजगला मिळालेला 1999चा राष्ट्रीय पुरस्कार हे उल्लेखनीय पुरस्कार होत. आता आपण आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षांचा सत्कार निवेदिता करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आज आपल्याला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले निवेदिता ताईंचा देखील परिचय आपण पाहूया. ताईंचं पूर्ण नाव निवेदिता रघुनाथ भिडे. दीदी 1977 पासून विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे जीवनवृत्ती कार्यकर्ते आहेत आणि सध्या त्यांच्याकडे विवेकानंद केंद्राचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून दायित्व आहे. दीदींनी तामिळनाडूतील खेड्यापासून ते अरुणाचल प्रदेशातील दुर्गम भागांपर्यंत आणि कन्याकुमारीतील शाळेच्या मुख्याध्यापिकेपासून ते G20 अंतर्गत C20 पर्यंत शिक्षण व सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. दीदींनी 2013 मध्ये मेलबर्न ऑस्ट्रेलिया येथील ICCR व मोनॅश युनिव्हर्सिटी येथे स्वामी विवेकानंदांवर झालेल्या सेमिनारमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आणि 1999 मध्ये डार्विन ऑस्ट्रेलिया येथे युनेस्को मार्फत आयोजित केलेल्या इंटरनॅशनल मीटिंग ऑफ एज्युकेशनल एक्सपर्ट्स मध्ये देखील भारताचं प्रतिनिधित्व केलं. दीदी देश विदेशातील विद्यापीठांमध्ये अभ्यागत व्याख्याता देखील आहेत. दीदीने आतापर्यंत एकूण 15हून अधिक पुस्तकांचे लेखन केले, ज्यात एकनाथजी द मिशन पर्सोनिफाईड, स्वामी विवेकानंद आणि इंडियन वुमनहूड द पाथ अहेड, योगा द वे ऑफ लाईफ बेस्ड ऑन द विजन ऑफ वननेस, वेक अप भारत एनलाइटन द वर्ल्ड, भारतीय वुमनहूड थ्रू एजेस, स्वामी विवेकानंद इन अमेरिका, सिस्टर निवेदिता द डेडिकेटेड हू गेव ऑल टू इंडिया, वनबंधू श्रीराम, शिवभक्तों की कहानियां, द गोल एंड द वे, श्री गुरुजी and मातृशक्ती, पदावली प्रार्थना विथ मीनिंग, एज्युकेटिंग द चाइल्ड हू कॅन एज्युकेट देम. आणि आजचा एक अजून एक पुस्तक विशेष म्हणजे दीदींना सन 2017 साली भारत सरकारने 4थे सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री बहुमानाने सन्मानित केले. तसेच श्रीमती नाथीबाई दामोदर वाकरसी विद्यापीठ मुंबई आणि देशभक्त विद्यापीठ पंजाब यांच्याकडून मानद विद्या वाचस्पती म्हणजे PhD ने सन्मानाने गौरविण्यात आले. आता आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आपले नगर संचालक श्री दीपकजी पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी निवेदिता ताईंचा सत्कार करावा. धन्यवाद दादा.
प्रकाशन करणार आहोत त्याचं सुंदर अनुवादन करणाऱ्या सायली टिळक ताई देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी ताईंना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन आपला सत्कार अरुणाताई डेरे यांच्या हातून स्वीकारावा. मी अरुणाताई डेरे ताईंना विनंती करतो की त्यांनी सायली ताईंचा देखील सत्कार करावा. नमस्कार. मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर आणि केंद्र परिवारात असलेले सर्व रसिक श्रोते यांना विनम्र अभिवादन करून माझ्या थोडक्याशा मनोगताला आपली सुरुवात करते. माननीय निवेदिता यांच्या पुस्तकाचा अनुवाद विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागाचे सचिव सुधीर काका जोगळेकर यांनी ती संधी मला दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून शतशः आभार. त्यांचा ऋणनिर्देश केल्याशिवाय पुढे जाणं मला शक्यच नाही, म्हणून ही सगळ्यात पहिली पाहिजे. साहित्य विश्वातल्या आध्वर्यू डॉक्टर अरुणाताई ढेरे यांच्या समोर अनुवादासंबंधी काही बोलणं म्हणजे सूर्यासमोर काव्याने क्षणिक चमकण्यासारखं आहे याची पूर्ण जाणीव ठेवून या थोड्याशा मनोगताला मी सुरुवात करते. निवेदिता ताईंचे शब्द आणि त्यांची या कार्यक्रमासाठी असलेली खुद्द प्रत्यक्ष उपस्थिती आणि अरुणाताईंची त्याला असलेली साथ ही मला वाटतं अनुवाद करण्याच्या माझ्या प्रवासापेक्षाही सगळ्यात मोठी अशी आनंदाची गोष्ट आहे जी माझ्या आयुष्यात आज घडलेली आहे. कुठल्याही पुस्तकाचा आपण अनुवाद करतो किंवा एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये जेव्हा एखादी गोष्ट रुजवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला पहिल्यांदा त्या ओरिजिनल पुस्तकाचा आपल्या मनाशी संवाद व्हावा लागतो आणि त्यानंतरच त्या संवाद व अनुवादाची प्रोसेस मला वाटतं जास्त चांगल्या तऱ्हेने होते. आणि निवेदिता ताईंच्या पुस्तकाशी माझी अगदी पहिल्या दिवसापासून अशी मैत्री जमली आणि असं ट्युनिंग जमलं म्हणून पुढचा माझा प्रवास किंवा वाटचाल ही अतिशय सुखाची झाली, आनंदाची झाली. आपण अनेक प्रकारची अनुवादित पुस्तकं वाचलेली असतात, पाहिलेली असतात. काही साधे अनुवाद असतात, काही सोयीर अनुवाद असतात किंवा संक्षिप्त अनुवाद असतात. काही भावानुवाद या स्वरूपात आपल्यासमोर येतात किंवा आणखी काही अनुवाद असे असतात की जे अतिशय उच्च स्तरावरची ती अभिव्यक्ती असते, ह्या सगळ्याच्या पार असलेली ती अभिव्यक्ती असते. काही उदाहरणं अगदी लोकप्रिय आपल्या साहित्यातली द्यायची झाली तर आदरणीय लेखक जी ए कुलकर्णी यांनी वैऱ्याचे एक रात्र ह्या नावाने केलेला अनुवाद किंवा सुनीता देशपांडे यांचं प्रसिद्ध पुस्तक आहे मनोहर तरी ह्याचा गौरी देशपांडेंनी केलेला अनुवाद किंवा आपल्या सगळ्यांना अतिशय परिचित असलेलं उदाहरण म्हणजे पु ल देशपांडेंचं ती फुलराणी हे त्यांनी केलेलं नाट्य रूपांतर, अनुवादाचं नाटकाचं अनुवादित रूपांतर, नाट्य रूपांतर ही अतिशय कठीण अशी सुंदर उदाहरणं अनुवादाची आपण कायम पाहिलेली आहेत. आणि हे अनुवाद असे आहेत की ते ह्या सगळ्या प्रवासाच्या पार आहेत, म्हणजे ज्याला आपण म्हणू की एक्सलन्स याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. एक प्रकारचं अनुसर्जन त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे आणि इतकी अफाट प्रज्ञा आणि प्रतिभा सर्वसामान्य माणसाच्या वाट्याला येत नाही, माझ्या वाट्यालाही ती आलेली नाही. पण अतिशय विनम्रपणे मला सांगावं असं वाटतं की मला या अनुवादासाठी दोन अतिशय छान गोष्टींची मदत मिळाली. प्रज्ञा आणि प्रतिभा नाही आहे पण तरीसुद्धा दोन खूप छान गोष्टींनी मला याच्यासाठी मदत केली. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपलं अतिशय प्रिय असं विवेकानंद केंद्र. माझ्या आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर मला कायमच लहानपणापासून दोन घरं होती. एक ज्याचा माझा पोस्टल ॲड्रेस ज्याच्यावरचा आहे ते घर आणि दुसरं विवेकानंद केंद्र. ते अगदी लहानपणापासून मी या दोन्ही घरांमध्ये वाढले. त्या दोन्ही घरांचे संस्कार आणि सरमिसळ माझ्या आयुष्यात इतकी सुंदरपणे झालेली आहे की ह्या पुस्तकामध्ये निवेदिताताई काय सांगतायत किंवा त्यांचं भावविश्व कुठून आलेलं आहे, त्यांच्या त्यामागच्या प्रेरणा कुठल्या आहेत हे मला खूप आनंदाने सोप्या पद्धतीने समजत गेलं. कारण माझी केंद्रातच झालेली वाढ
हे त्याचं सगळ्यात प्रमुख कारण आहे. त्यांच्या शब्दांना न्याय देण्याची जी माझ्यावर खूप मोठी जबाबदारी होती आहे ती त्यासाठी मला वाटतं ते काम सोपं होत गेलं, कारण ह्या घरांचे संस्कार मला लाभले. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या गोष्टींमध्ये ज्या अनुभवकथा त्यांनी या पुस्तकामध्ये मांडलेल्या आहेत त्या कथांची रेंज खूप मोठी आहे. अगदी त्यांनी व्यक्तिचित्र रेखाटलेली आहेत, त्यांनी त्यांचे अनुभव सांगितलेले आहेत, त्यांनी अनेक ठिकाणची अनेक स्थळांची त्यांनी ज्या भेटी दिल्या त्याच्यामधून निर्माण झालेली ही अनुभव विश्व आहे जी त्यांनी त्याच्यामध्ये चितारली. त्यातल्या बऱ्याचशा ठिकाणांना भेटी देण्याचा योग माझ्या सुदैवाने माझ्या नशिबात होता. आणि अगदी कन्याकुमारीपासून ते अरुणाचलपर्यंत पसरलेल्या ह्या मोठ्या रेंजमध्ये विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या शाळा आणि केंद्राच्या अरुणाचलमधल्या शाळा ज्या खरसांग, जयरामपूर, तफरागाव ह्या सगळ्या शाळांमध्ये भेट देण्याचा मला माझ्या शाळेत असतानाच योग आला होता. आणि मला तेव्हा माहिती नव्हतं की आपण हे जे बघतो त्याचा पुढे आपल्याला किती उपयोग होणार आहे. आणि ही सगळी ठिकाणं, ही सगळी माणसं, हे सगळे अनुभव त्यावेळेला पाहिलेले असल्यामुळे मला असं वाटलं की निवेदिताताईंचं बोट धरून मी चालत राहिले. फक्त अनुवाद करायची फारशी वेळ आली नाही, कारण त्याच मला चालवत होत्या आणि मी अशी सुखाने मागच्या सगळ्या आठवणी आठवत त्या प्रवासामध्ये पुढे जात राहिले आणि बाकी सगळं खरंच सोपं होऊन गेलं. मानसशास्त्राची विद्यार्थिनी आहे मी आणि त्यानंतर शैक्षणिक मानसशास्त्र या विषयात प्रॅक्टिस करत असताना एक संकल्पना मला वारंवार या पुस्तकाच्या निमित्ताने आठवत राहिली की जेव्हा आपण एखादं नवीन काम करतो किंवा आपण एखादी कुठली नवीन गोष्ट शिकतो त्यावेळेला ती गोष्ट 3 स्तरावरती आपल्याला अप्रोच होते किंवा 3 स्तरातून त्याचा प्रवास नेहमी आपला होत असतो. ते 3 स्तर किंवा ते 3 लेव्हल्स असे आहेत की पहिलं आहे ते म्हणजे विचार क्षेत्र जे आपल्या बुद्धीशी निगडीत आहे. दुसरं आहे ते भावना क्षेत्र जे आपल्या हृदयाशी रिलेटेड आहे. आणि तिसरं आहे ते कृती क्षेत्र जे आपण ॲक्च्युली इन्व्हॉल्व होऊन कृती करतो. तर कुठलीही नवीन अनुभव किंवा कुठलंही नवीन शिक्षण या 3 तरांमधनं जात असतं. आणि ह्या 3ही तऱ्हा मला या पुस्तकामध्ये अनुवाद करत असताना सतत जाणवत होत्या की ज्या गोष्टी आपल्याला बुद्धीने समजतात. पहिलं विचार क्षेत्र जर आपण म्हटलं तर काही संकल्पना नवीन असतात, आपल्याला त्या समजायला आकलन व्हायला आपल्याला वेळ लागतो, त्याच्यासाठी बुद्धी लागते, उलटसुलट विचार करावा लागतो. तर असं जे क्षेत्र आहे त्याच्याशी कनेक्टेड त्यांच्या काही कथा आहेत. म्हणजे उदाहरण म्हणून द्यायचं झालं तर एक सिल्व्हर लायनिंग नावाची त्यांची कथा आहे, रुपेरी कडा. त्याच्यामध्ये धर्मांतर ह्या विषयावरती त्यांचे अनुभव आहेत आणि अतिशय सुंदर अनुभव आहेत. ते खूप अस्वस्थ करणारे अनुभव आहेत आणि ते वाचताना माझी इतकी वाईट अवस्था झाली होती की मी खूप उलटसुलट विचारांच्या भोवऱ्यात सापडले आणि मला अक्षरशः ते लेखन थांबवून विचारच करावासा वाटायला लागलं की बापरे, काय चाललंय आपल्या देशामध्ये आणि आपण कसं पुढे गेलं पाहिजे. तर ह्या गोष्टीचा अनुवाद करताना अगदी शब्दाला प्रतिशब्द असं देऊन करता आलं असतं किंवा आज त्यासाठी ChatGPT किंवा गुगलला हात जोडून उभे आहेत आपल्यासमोर. पण ह्याचा अनुवाद करणं इतकं अवघड आहे कारण हे जे विचार संक्रमण आहे ते वाचकांपर्यंत जर पोचलं तरच मला वाटतं त्या अनुवादाला ते अर्थ प्राप्त होईल. कारण ह्या संकल्पनेने अस्वस्थ जेव्हा आपण होतो तोच अस्वस्थपणा आपल्या मराठी वाचकांमध्ये त्यावेळेला निर्माण झाला पाहिजे अशी काहीशी इच्छा प्रबळ माझ्या मनात होती आणि ती किती साध्य झाली कदाचित आपणच सांगू शकाल. वैचारिक क्षेत्रानंतर जसं मी म्हटलं की भावनिक क्षेत्र हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे काही गोष्टी अशा असतात की ज्या सरळ आपल्या मनाला आवडतात. आपण म्हणतो आपल्याला एखादी गोष्ट आवडली, त्याच्यामागे कुठलंही लॉजिकल एक्सप्लेनेशन नसतं आणि त्या ठिकाणी अभिप्रेतही नसतं. तशा त्यांच्या काही कथा ज्या आहेत त्या सरळ तुमच्या हृदयामध्ये प्रवेश करतात. असा एक अनुभव मला त्यावेळेला आला की अगदी दारावर नॉक सुद्धा न करता त्या कथा सरळ मनात प्रवेश करतात आणि आपल्याला त्या आवडून जातात. म्हणजे आपण त्यांचे होतो आणि त्या कथा पण आपल्या होतात. असा एक अनुभव ह्या अनुवाद करताना मला वारंवार आला. पुन्हा एक दुसरं उदाहरण द्यावंसं वाटतं की बी मॅड अशी त्यांची एक कथा आहे ज्याच्यामध्ये त्यांनी संस्कार वर्गांचं वर्णन केलं आहे की एक दिवस खूप पाऊस पडत होता आणि संस्कार वर्गासाठी पोचायचं होतं आणि त्यांना प्रश्न पडत होते की ट्रान्सपोर्ट नाही आहे, आपण कसं पोचणार, मुलं वाट बघत असतील का, असे बरेच प्रश्न होते त्यांच्या मनात. आणि कसं तरी करत भर पावसात खूप लांब असलेल्या ठिकाणी संस्कार वर्ग घ्यायला त्या पोचल्या आणि त्यांना समोर दिसलं की सगळी मुलं पावसात निठळत त्यांची वाट बघतात आणि त्यांनी प्रवेश केल्या क्षणी त्या
दीदी आल्या असं आनंदाने म्हणतात आणि पुढे त्यांनी तो वर्ग तसाच 40-45 मिनिटं संस्कार वर्ग आनंदात घेतला कशाचीही तमा न बाळगता. आणि ही जी कथा होती ती अशी मला एकदम आवडून गेली की आपल्याला अशी खूप जुनी मैत्रीण भेटावी बऱ्याच दिवसांनी, तसं मला वाटायला लागलं. सगळं डोळ्यासमोर आलं ती कथा वाचताना. अशा काही भावनिक क्षेत्राला आवाहन करणाऱ्या अशा काही कथा त्याच्यामध्ये आहेत. आणि तिसरं क्षेत्र आहे जे कृतीप्रवण क्षेत्र आहे, ज्याला आपण म्हणतो की काहीतरी ॲक्शन होणं अपेक्षित आहे. बुद्धीने समजणं वेगळं किंवा मनात आवडणं वेगळं, पण त्याची परिपूर्ती तेव्हाच होते जेव्हा आपल्या हातून काहीतरी ॲक्शन होते. तर अशाही काही कथा, ज्याचं अजून एक उदाहरण आहे की अन्नम कुर्वन्ती नावाचा जो चॅप्टर आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी अमृत सुरभी या केंद्राच्या योजनेबद्दल अनेक प्रसंग लिहिलेले आहेत. आणि तो प्रसंग वाचत असताना किंवा ती कथा अनुवादित करत असताना मला अक्षरशः ते सगळे जुने दिवस आठवले. कारण ह्या सगळ्याचा अनुभव त्या काळात आम्ही युवक विभागात काम करत असताना मला घेण्याचा अनुभव आला आणि कृती करायची प्रेरणा झाली. अमृत सुरभी योजना आपण किती वर्ष त्याच्यासाठी काम केलं, आपण इकडे तिकडे जाऊन धान्य गोळा केलं, पण आता आपण ते का करत नाही, यात पडली तरी सुद्धा आपण आता ते करायला पाहिजे. अशी कृती करण्याची प्रेरणा सुद्धा मला ह्या अनुवादातून दिली. मला वाटतं हेच सगळं तुमच्यामध्ये संक्रमित करणं हे त्या अनुवादाचं ऑब्जेक्टिव्ह होतं. आणि ते किती पार झालं, किती यशस्वी झालं ह्याची पावती तुम्हीच मला देऊ शकता. आज हे शब्द निवेदिता त्यांचे आहेत, त्यांच्या कष्टसाध्य आयुष्यातून ते बाहेर आलेले आहेत. ह्याचा फक्त अनुवाद एक भारवाही या नात्याने मी केलेला आहे. ह्याच्यामध्ये काही शल्य राहिलं असेल, अपुरेपण राहिलं असेल तर त्याची जबाबदारी संपूर्णपणे माझ्याकडे. पण पुन्हा एकदा ही संधी मला देण्याचं सुधीर काकांनी दिली, केंद्राने दिली, त्याबद्दल मी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. आपण वाट बघत होतो, ज्यासाठी आज आपण इथे एकत्र जमलोय, ते म्हणजे पुस्तकाचे प्रकाशन. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी तेजोमय हे कोणी केलं तर माझ्याप्रमाणे सर्व विवेकानंद केंद्राच्या कार्यकर्त्यांनी. म्हणूनच परिवारातील सर्व कार्यकर्ते ज्यांनी पूर्व नोंदणीमध्ये आपलं योगदान दिलंय त्या सर्वांचाच प्रातिनिधिक स्वरूपात आपण सत्कार करतोय. मी महेश दादा गोंजारी यांना आमंत्रित करते. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी त्यांचे मोलाचे विचार आपल्या समोर व्यक्त करावे. माननीय अरुणाताई ढेरे, विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागाचे सचिव माननीय सुधीरजी, विवेकानंद केंद्र सोलापूर शाखाचे नगर संचालक माननीय दीपकजी पाटील आणि इथे उपस्थित तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. आज या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभासाठी अरुणाताई ढेरे आपल्याला मिळाल्या. याच्यामध्ये श्रेय मराठी प्रकाशन विभागाचं आहे. मी लेखिका नाही किंवा माझं पुस्तक खूप मोठं आहे असं पण विषय नाही, पण हे विवेकानंद केंद्राचं पुस्तक आहे. विवेकानंद केंद्राने संपर्क केला
आणि कदाचित त्या पुस्तकातील जी विषयवस्तू आहे त्यासाठी अरुणाताईंनी या कार्यक्रमासाठी हो म्हटलं आणि त्या आपल्याबरोबर इथे आहेत. एक प्रथित यश लेखिका आणि ज्यांनी अनेक प्रकारे लेखन केलेलं आहे अशा आपल्याला या कार्यक्रमासाठी मिळाल्या, याबद्दल मराठी प्रकाशन विभागाचे पण आभार मानते. हे जे पुस्तक आहे हे याचं जे इंग्रजीत नाव आहे शायनिंग स्टार्स अँड स्माइलिंग फ्लावर्स, तर हे असं का लिहिलं? मी केंद्राची कार्यकर्ती आहे या नात्याने अनेकदा युवकांशी शिबिरांमध्ये किंवा तसंच अनौपचारिक चर्चा होत असते. मग कधी युवक कधी मोठे पण बोलताना असं सांगतात, काय करणार, आज मुलांसमोर आदर्श नाहीत आणि आदर्श नसल्यामुळे त्यांचं जीवन असं होत आहे. दुसरं, मग जर कोणी सांगायला जातं की नाही आहे की आपल्याकडे तर किती म्हणजे जसं सुधीरजींनी उल्लेख केला की हे एकच वर्ष बघितलं आणि अगदी ठळक उदाहरणं घेतली तरी लोकमाता अहिल्याबाई देवींचं 300वी जयंती आहे, राणी दुर्गावतीची 500वी जयंती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं 350वा राज्याभिषेक वर्ष आहे आणि अजून काढलं तर कितीतरी संतांचे अनेक निघतील. असं एक वर्ष नाही आहे की ज्याच्यामध्ये काही विशेष नाही. इतक्या सतत महान थोर पुरुष, वीर पुरुष, संत या भूमीमध्ये प्रत्येक काळामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि प्रत्येक वेगवेगळ्या देशाच्या भागामध्ये जन्म घेतलेले आहेत. तर आपल्याकडे आदर्शांची काय कमी आहे? काही कमी नाही आहे. पण मग प्रश्न परत येतो म्हणजे दुसऱ्यांकडून की अहो हे सगळे होऊन गेलेले, आत्ता काय सांगा. मग अशा वेळी असं वाटतं की कुठेतरी आपण आपली दृष्टी हरवून बसलोय. आपल्या समाजामध्ये असे अनेक लोक आहेत जे आपापल्या परीने श्रेष्ठ आहेत, आपापल्या परीने त्याग करणारे आहेत, आपापल्या परीने या समाजाची सेवा करणार आहेत. पण आपल्याला ते दिसत नाही. कधी तो एखादा क्षण असेल, कधी त्यांच्या जीवनात एखाद्या क्षेत्रात केलेलं काम असेल, आपल्या घरी आपले आई वडील आहे, आजी आजोबा आहे, आजूबाजूला सुद्धा डोळे उघडून बघितले तर अनेक तपस्वी आपल्याला दिसते. पण आपली कल्पनाच काहीतरी वेगळी असते आणि आपण फक्त जर दोषच बघायचं असं ठरवलं तेव्हा आपल्याला कोणीच आदर्श दिसत नाही. म्हणजे तेजोमय नक्षत्रांच्या शोधामध्ये आपल्या अवतीभवती हसणारी सुगंधी जी पुष्प असतात तीच आपल्याला दिसेनाशी झाली, कारण आपण फक्त वर बघत राहिलो. आणि हा समाज जो हजारो वर्ष इतक्या आक्रमणांना तोंड देऊन, इतक्या अपमानाला तोंड देऊन, किती षडयंत्र या समाजावर विरोधी शक्तींनी रचावी करावी आजही सुरू आहे. आणि तरीही हा समाज जिवंत आहे. हा समाज आजही आपल्या सामर्थ्यानिशी पूर्णपणे जे विश्वाच्या कल्याणासाठी योगदान करायचं आहे त्यासाठी धडपडतोय. तर हे कसं शक्य आहे? कारण अनेक लोक आहेत. पण मग मी हे असं जेव्हा एकदा बोलत होती तेव्हा ते म्हणाले, ओ तुम्ही कार्यकर्ते किंवा जे देशासाठी समाजासाठी काम करतात तसं नका सांगू. अच्छा, मग सर्वसाधारण लोकांमध्ये सुद्धा आज आपल्याला राष्ट्राची समाजाची शक्ती शोधता येते, सकारात्मकता दिसते. ती बघायची आपली दृष्टी आज बाधित झाली आहे. कारण सोशल मीडिया आहे, मोबाईल आहे किंवा आज आपल्याला शिक्षणातच अशी दृष्टी दिल्या जात नाही. जे काय जसं उदाहरणार्थ सांगायचं तर असे अनेक आहेत. मी तर फक्त याच्यामध्ये माझे उदाहरण म्हणजे माझे काही अनुभव दिले. एक केंद्राची कार्यकर्ती, आसाममध्ये तिचं पोस्टिंग होतं आणि तेव्हाचा काळ थोडा अस्वस्थ काळच होता. अशा वेळी तिचे आईवडील तिला भेटायला गेले आणि ते एका जागेहून दुसऱ्या जागी जात होते.
जात असताना रस्त्यामध्ये काहीतरी निदर्शन झालं, जे काय झालं बंद होता आणि शेवटी त्या बसवाल्याने सांगितलं की ही बस इथे मधल्याच गावी थांबते, ती काही पुढे जाणार नाही. मग हे तिघं बोलायला लागले, आता काय करायचं, इथे तर माझं कोणीच ओळखीचं नाही, आपण काय करायचं. ते असं बोलत असताना बाजूला बसलेल्या एका आसामी माणसाने ऐकलं. त्याला थोडंफार कळलं. त्यांनी विचारलं, तुम्ही कुठून आलाय, काय बोललाय, काय प्रश्न आहे, तुम्ही काहीतरी चिंतेत दिसताय. मग यांनी सांगितलं की असं असं झालं, आम्हाला तर तिथे पोचायचं होतं, आता इथे आम्ही राहणार कुठे आणि संध्याकाळ झाली. तर तो म्हणाला, माझ्याकडे राहते. म्हणजे इतकं सहज आज सुद्धा आपला समाज आहे. असे अनेक अनुभव आहेत आणि प्रत्येकाचे असे असतील, पण आपण ते अनुभव सांगत नाही, त्याबद्दल बोलत नाही. फक्त जे काय वाईट आहे त्याची जास्त चर्चा होते. म्हणून आपल्याला वाटतं की सगळं बिघडत आहे, सगळं बेकार आहे. मी या पुस्तकात लिहिलं नाही, कारण या पुस्तकात तर सर्वसाधारण समाजातले अनुभव लिहिलेत फक्त. पण आता लोकमाता अहिल्याबाई होळकरांचं 300वं वर्ष आहे, तर मी थोडं वाचन करते त्यांच्याबद्दल. आणि मला एक विषय प्रकर्षाने जाणवला की त्या 18व्या शतकातल्या, काही असं काही खूप आधीच्या वगैरे असं नाही. आणि तेव्हा बाजीराव पेशव्यांनी जे वीर पुरुष आहे, जे वीर आहेत, जे लढाईमध्ये एकदम समोर आहे, अशांना त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जहागीर दिली, जहागीरदार बनवलं. मग त्यांनी त्याच्यात जात बघितली नाही, कुठल्या समाजातून येतोय बघितलं नाही. मग त्याच्यामध्ये मल्हारराव होळकर होते, शिंदे होते, पवार होते, गायकवाड होते. बाजीराव पेशव्यांनी ते बघितलं नाही. किंवा अहिल्याबाई होळकरांनी पण असं कधीही बघितलं नाही की राघोबा जेव्हा त्यांचंच राज्य गिळंकृत करायला आले तेव्हा एक ब्राह्मण माझं राज्य गिळंकृत करतोय असं त्यांनी कधी म्हटलं नाही, कधीही नाही. आज आपण असे रंग देतो. एवढंच नाही, त्यांची पेशव्यांबद्दलची जी निष्ठा होती ती सदैव होती, ती कधी तुटली नाही, काही झालं तरी. म्हणजे जातीमध्ये समाज विभागल्या गेलाय, जाती विद्वेष वाढलाय, असं उदाहरण तेव्हा दिसत नाही. असं काय झालं 150-200 वर्षामध्ये की आज आपण जाती विद्वेषाने पछाडलेले आहोत. भूत चढलंय आपल्यावर. काहीही झालं तरी आपण त्या व्यक्तीची आधी जात बघतो. आणि जर सोशल मीडियामध्ये गेलं तर खरोखर कधी कधी डोकं खराब होतं, इतकी घाणेरडी भाषा वापरली असते. चांगलं मुलांना दिसतच नाही, या समाजाची शक्तीच कळत नाही. आणि ती कळायला पाहिजे. आपल्या अवतीभोवती असणारी हसरी फुलं दिसायला पाहिजे. आणि म्हणून मी केंद्राचं जे मासिक आहे युवा भारती, मी अरुणाताईंनी आत्ता आज सांगत होते, मी काही लेखिका नाही आणि मला काही अशी खूप लेखन कला आहे वगैरे असं पण नाही, पण मी केंद्राची कार्यकर्ती आहे. आणि कार्यकर्ती असल्यामुळे त्यासाठी जे आवश्यक लेखन करावं लागतं ते मी करत गेली. त्यालाही केंद्राचे जे आधीचे अध्यक्ष होते माननीय पी परमेश्वरनजी, जे स्वतः खूप उत्तम लेखक होते, विचारवंत होते, त्यांनी मला लिहायला सांगितलं, आग्रह केला. मी त्यांना सांगत होते की आधी मला लिहायचं म्हणजे असा खूप पसारा बसवून मी बसायची. मग हे पुस्तक आहे, ते पुस्तक आहे रेफरन्ससाठी, मग मी लिहायला लागते, मग माझं समाधानच होत नाही, ते वाक्य ठीक होत नाही, मग मी परत उठते, परत 2-4 चक्रा मारते. आणि असं करून करून 2-3 दिवस मला एक लेख लिहायचा आहे तर लागायचा. मग तेव्हा मी कन्याकुमारीत होती, रविवार असला की तो एका रविवारी, दुसऱ्या रविवारी असं करून कळत कुठं तो लेख पूर्ण व्हायचा. पण आता मला असं वेळही मिळत नाही. तर आता तर येता जाता लेखन असतं. आणि आता टेक्नॉलॉजी पण अशी आली, मोबाईलमध्ये तुम्ही वेळ मिळाला थोडंसं लिहा, नंतर वेळ मिळाला परत लिहा. प्रश्न आज समाजाबद्दल आपल्याला जी कळकळ वाटते किंवा आपलं जे काय कार्य आहे त्याबद्दल, तर त्याला उपयुक्त होईल असं आपण जे जे करू शकतो ते सगळ्यांनी करायचं आहे. आणि म्हणून जेव्हा युवा भारतीमध्ये
ते केंद्राचं इंग्रजी मासिक आहे. त्याच्यामध्ये मला माननीय परमेश्वरनजींनी लिहायला सांगितलं होतं. हा काळ असेल मला वाटतं 91-92 असा काहीतरी असेल किंवा 93-94 असेल, मला एक्झॅक्ट आठवत नाही. मग मी लिहायला लागली तर युवा भारतीचे जे संपादक होते त्यांनाही सवय लागली मला आर्टिकल मागायची, लेख मागायचे आणि मग ते लेख मागायला लागले. मग हा विषय माझ्या डोक्यात घोळतच होता. मग मी विचार केला ठीक आहे, आता हे अनुभव लिहायला सुरू केलं पाहिजे. आणि ते फक्त अनुभव नाही आहे, जसं तुम्ही पुस्तक वाचाल तर तुम्हाला कळेलच. याच्यातून मला उलगडत गेलेलं आपल्या देशाचं वैदिक तत्वज्ञान आहे, सनातन धर्म आहे, या समाजाचे शक्ती केंद्र आहे, ते उलगडत गेले. म्हणजे त्याचं वाचन मी आधी करायची, पण त्याच्यावर जे प्रत्यक्ष भाष्य आहे, जिवंत भाष्य आहे, ते म्हणजे हा भारतीय समाज आहे. एकदा ती दृष्टी विकसित केली की आपल्याला दिसतं आजही हा समाज ते जगतंय. मागे पुढे असेल, कमी जास्त असेल, पण जगतोय. आणि म्हणून मग मी ते लिहिताना तेव्हाच माझं समांतर भारतीय संस्कृती पुस्तक पण सुरू होतं. म्हणून मग मी विचार केला की जे काय मी त्याच्यामध्ये सांगते, तत्वज्ञान, तत्व जे काय, त्याचं थोडं विवरण मी हा जो प्रसंग सांगते त्याच्यात टाकायचा. खूप त्याच्यामध्ये फिलॉसॉफी नाही आणायची, पण हे भाष्य मला कळायला लागलं, जिवंत भाष्य या समाजाचं. म्हणजे जसं मी नेहमी सांगते की सनातन धर्म काय आहे हे मला मी जेव्हा अरुणाचल प्रदेशमध्ये काम करायला लागली तेव्हा कळलं. मी जेव्हा तिथल्या वेगवेगळ्या जनजातींच्या परंपरेचा अभ्यास करायला लागली तेव्हा मला कळलं सनातन धर्म काय. ना त्यांना वेद माहीत आहे, ना उपनिषद माहीत आहे, ना तिथे संस्कृत आहे, आणि तरी ते जगतात आहे. आणि त्याच्यामुळे ते सहज कळायला लागलं. तर अशा प्रकारे हा एक लेख लिहायला मी सुरू केलं. मग एकदा तो युवा भारतीत प्रकाशित झाला की मग एकदा कोणीतरी तो फेसबुकवर टाकला आणि तो बऱ्याच लोकांना आवडला तो लेख. मग त्याच्यानंतर मी पण टाकायला लागली, कधी लिहायचा कधी टाकायची. मग त्याच्यावर लोकांचे सूचना यायला लागल्या, प्रतिक्रिया यायला लागल्या की खूप सुंदर, खूप छान, आज वाटून एकदम प्रसन्न वाटलं. म्हणजे आपल्याला आपली शक्ती स्थानं कळतात तेव्हा आपण प्रसन्न होतो. ज्या समस्या आहेत त्या कळतात तेव्हा आपण कृतिशील होतो. अशा अनेक गोष्टी आहेत. आणि मग काही जणांनी हे म्हणायला सुरू केलं की तुम्ही हे पुस्तक रूपाने पण आणा, कारण हे चांगलं आहे, हे युवकांनी वाचलं पाहिजे. आणि म्हणून जेव्हा काही पर्याप्त घटना लिहिणं झालं तेव्हा प्रकाशन विभागाने ते इंग्रजीमध्ये आणलं. आता मी मराठीत, माझं शिक्षणही मराठीत झालेलं, पण असं काही खूप शिक्षण झालं असं नाही, थोडंफार झालं. मी विज्ञान शाखेत गेली आणि नंतर मी लगेच कन्याकुमारीला गेली. त्यामुळे फारसं मराठी वाचन, मराठी ऐकणं, म्हणजे एकदम साहित्यिक मराठी ऐकणं असा जास्त प्रसंग आला नाही. त्यामुळे माझं मराठी खूप चांगलं आहे असंही नाही. दुसरं मला अरुणाताई विचारत होत्या की इंग्रजीत का बरं लिहिल्या जातं. मी म्हटलं काही नाही, अगदी सोपं आहे, माझं मीच टाईप करते आणि टाईप करायला इंग्रजीत सगळ्यात सोपं होतं आधी, म्हणून मी करते. आता मोबाईल आले की ज्याच्यात आपण बोललो, ज्या भाषेत बोललो त्या भाषेत लिहिल्या जात आहे. तर आता हळूहळू प्रयत्न करेन. पण इतकं त्याचं साधं सरळ कारण होतं तर ते इंग्रजीत झालं. आणि मग सुधीरजी जे आहेत मराठी प्रकाशन विभागाचे सचिव, ते नेहमी असे म्हणजे शोधात असतात की कुठलं योग्य पुस्तक आपल्याला प्रकाशित करता येईल. त्याच्यामुळे त्यांनी ते लगेच अनुवादासाठी घेतलं. आधी पण त्याचा अनुवाद होत होता, पण तो असा एखाद दुसरा लेख येतोय त्याचा होतोय, तर त्याचा सलग अनुवाद व्हावा म्हणून त्यांनी तो सायली टिळकला दिला. आणि मग मला सुधीरजींचा मेसेज आला व्हॉट्सॲपवर की त्यांनी टेक्स्टही पाठवलं आणि सांगितलं या तारखेपर्यंत तुम्ही मला वाचून कळवा ठीक झालाय की नाही अनुवाद. मी प्रवासाला ऑलरेडी निघाली होती. मी म्हटलं आता मी प्रवास करून परत कन्याकुमारीला 22 ऑक्टोबरला जाईल. ते म्हणे त्याच्या आधी कार्यक्रम आहे प्रकाशनाचा.
मग मी केंद्राचे जे जनरल सेक्रेटरी आहे, जे अशा कामात नेहमी मदत करतात, भानुदाजी, मी त्यांना म्हटलं की तुम्ही वाचाल का ते, कारण मला खरंच वेळ नव्हता, मला दुसरं काहीतरी बरंच म्हणजे लिहायचंही काम आहे, प्रवासात तर तसाही वेळ नाही मिळत. आणि त्यांनी ते लगेच वाचलं. ते म्हणे खूपच छान झालंय, तुम्ही काही चिंता नका करू, सुधीरजींना हो म्हणून टाका. म्हणजे ठीक आहे, तुम्हीच कळून द्या. आणि असं करून मी हे अजूनही बघितलं नाही आहे, पण मी सगळ्यांकडनं ऐकलंय की खूप छान झालंय. त्याच्यामुळे सायलीचं पण खूप मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद. सायलीची आई तर केंद्राची खूपच अनेक वर्षांपासून कार्यकर्ती होती, त्यामुळे अनेकदा आम्ही भेटलोय, एकत्र शिबिरांमध्ये, बैठकींमध्ये राहिलोय. आणि सायलीनीच हा अनुवादाचं काम घेतलं ही एक आनंदाची गोष्ट आहे. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट जशी आहे की मी सांगितलं, मी लेखिका नाही, आणि तरीही या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आपल्याला माननीय अरुणाताई ढेरे लाभल्या आहेत. हे आपल्या म्हणजे सगळ्यांचंच विवेकानंद केंद्राचं भाग्य आहे. म्हणून मी परत त्यांना खूप मनापासून धन्यवाद देऊन समाप्त करते. नमस्कार. धन्यवाद ताई. थोडक्यात त्यांनी त्यांचा प्रवास, भारतीय समाज, सनातन धर्म अगदी छान पद्धतीने आपल्याला सांगितलंय आणि नक्कीच आपण हे पुस्तक वाचणार आहोत. यानंतर पुढे वळूयात. जीवनातला साधेपणा, सहजता आणि जिवंतपणा टिकवायचा असेल तर सृजन शक्तीवर ठाम विश्वास ठेवावा असे मानणाऱ्या माननीय अरुणाताई ढेरे यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे. आदरणीय निवेदिताताई, व्यासपीठावरचे दोघंही मान्यवर, माझे स्नेही सुधीर जोगळे आणि पाटील, आणि तुम्ही सोलापूरकर श्रोते हो. नक्षत्रांच्या आणि फुलांच्या गोष्टी सांगणाऱ्या एका पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी आज आपण इथे जमलोय. किती छान गोष्ट आहे. इतक्या ताणांनी भरलेल्या आणि खूप नकारात्मक गोष्टी सारख्या आपल्यावर आयोग आदळतात असं वाटायला लागणाऱ्या अशा आजच्या परिस्थितीमध्ये, वातावरणामध्ये आपल्याला खूप सकारात्मकतेकडे, आयुष्य आपण समजतो तसं आणि तितकं वाईट नाही आहे हे सांगणाऱ्या आणि आपल्यामध्ये एक काय चैतन्य, एक आशा, एक उत्साह आणि आयुष्याकडे पाहण्याची एक अतिशय समृद्ध अशी दृष्टी निर्माण करणाऱ्या अशा पुस्तकाच्या प्रकाशनाला मला येता आलं आणि ती संधी मला दिली, याबद्दल मी आधी सुधीर जोगळेकरांचे मनापासून आभार मानते. या पुस्तकाचा अनुवाद सायली यांनी केला आहे आणि इंग्रजी पुस्तक मराठीतून तिने आपल्या हातात दिलं आहे. आत्ताच तिचं भाषण पण ऐकलं आणि त्यात ती फार छान असं म्हणाली की ज्या वेळेला आपल्याला ते पुस्तक आपलंसं वाटतं, त्या पुस्तकाशी आपलं एक नातं जुळतं, एक संवाद होतो, तेव्हा तो अनुवाद हा संवादू अनुवादू या प्रकारचा आनंद देणारा संवाद ठरतो. मला नेहमीच असं वाटतं की अनुवादाची मोठी शक्ती कशात आहे. एरवी भाषांतर, अनुवाद करणं हे काही फार स्वातंत्र्य देणारं काम नाही. स्वतंत्रपणाने आपण काहीही लिहू शकतो, पण दुसऱ्यांनी व्यक्त केलेले विचार, त्यांनी व्यक्त केलेल्या भावना, ज्या तऱ्हेचा प्रकार त्यांनी अभिव्यक्तीसाठी निवडलेला आहे, ती अभिव्यक्तीची रचना, हे सगळं आपल्याला बांधून ठेवणारं असताना आपण त्याच्यातून नव्या निर्मिती इतकाच आनंद लोकांना कसा देऊ शकतो की एखादं पुस्तक वाचताना अरे हा इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद आहे बरं का, त्यामुळे ही वाक्यरचना अशी झाली असताना अशी जाणीव नाही व्हायला पाहिजे. अनुवाद हा असा की ते मराठीच पुस्तक वाचतोय आपण असं वाटलं पाहिजे, म्हणजे ती पुन्हा एक स्वतंत्र निर्मितीच असते नाही का. तेव्हा सगळ्या बांधून ठेवणाऱ्या गोष्टी विसरत, सैल करत, पायाखाली ठेवत नव्याने त्या पुस्तकाचा जन्म अनुवादकांनी करायचा असतो.
तसा तो फार छान प्रकारे सायलीने केलेला आहे. आणि याचं कारण तुम्ही सुरुवातीलाच सांगितलं, कुठल्याही अनुवादाची पहिली अट अनुवादकाची, चांगल्या अनुवादकाची अशीच असते की भाषांतर ही केवळ भाषिक काय झालं म्हणून प्रक्रिया नसते, एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये ठेवण्याची प्रक्रिया नाही केवळ आशय. तर तो आशय पुनर्निर्मित करत नव्या भाषेला अनुरूप तऱ्हेने आपल्या समोर मांडणं हे एक मोठं आव्हान असतं. आणि मूळ कृतीतलं सौंदर्य आणि सामर्थ्य दोन्ही टिकवत तुमच्या समोर तो आशय देणं हे खरोखरच एक मोठं अवघड काम असतं. या पुस्तकाचा अनुवाद करताना त्यातलं अवघडपण पूर्णपणाने बाजूला सारत सायलीने तो अनुवाद केलेला आहे. त्यामुळे मी पहिल्यांदा या पुस्तकाच्या अनुवादिकेचं अभिनंदन करते, तिला धन्यवादही देते. तुम्ही सगळेजण जेव्हा हे पुस्तक वाचाल तेव्हा एखादं मराठी पुस्तक वाचण्याचा आनंद तुम्हाला नक्की मिळेल. आणि आशयाबद्दल आता खरं म्हणजे काय बोलायचं, आपल्या मनाला रिझवणारी, आपल्या विश्वाबद्दलची माहिती मध्ये भर घालणारी आपल्याला जी असते ती, किंवा आपल्याला बौद्धिक आनंद देणारी अशी पुष्कळ पुस्तकं आपण वाचतो. काही पुस्तकं अशी असतात की आपण वयाच्या एखाद्या टप्प्यावरती आपल्याला ते खूप आवडतात, आपल्याला पुष्कळ काही देऊन पण जातात. काही काळ जातो, आपण अनुभवानी आणि वयाने मोठे होतो. अनुभवानी पण असं मी म्हणते, आणि वयाने पण आपण मोठे होतो. आणि मग आपल्याला असं वाटतं की हां, त्या टप्प्यावर तर ठीक होतं, आता नाही आहे. आता आपली आवड बदलते, आपण एक पाऊल पुढे टाकलेलं असतं. त्या नव्या पावलाशी जुळवत आपल्याला नवा आनंद देणारी पुस्तकं कदाचित वेगळी असू शकतात. म्हणून वयाच्या त्या टप्प्यावर अनेक पुस्तकं आपल्याला मदत करतात, हात धरतात, सोडूनही देता येतात ते हात. पण आठवण राहते अर्थात. पण काही पुस्तकं अशी असतात की वयाच्या कुठल्याही टप्प्यावरती ती आपल्याला सतत सोबत जात असतात, आपल्याला आनंद देत असतात. नुसता आनंद नाही, आपल्याला शहाणपण देत असतात, आपल्याला समृद्ध करत असतात. असं आपल्यासोबत कायम राहू शकेल असं एक पुस्तक आज या पुस्तकाच्या निमित्ताने आपल्या हातात आलेलं आहे. त्यामुळे निवेदिता ताईंचे मनापासून आभार मानते, त्यांना मनापासून धन्यवाद देते. कारण हे पुस्तक हे आपल्याला नुसतं रिझवणारं पुस्तक नाही, नुसतं आपला वाचनाचा आनंद देणारं पुस्तक नाही, हे आपल्या जीवनाविषयीच्या जाणीवा विस्तारणारं पुस्तक आहे. माणूस म्हणून, विशेषतः भारतीय नागरिक म्हणून आपण जेव्हा वावरत असतो तेव्हा आपली समजूत प्रगल्भ करणारं पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव आणि मुखपृष्ठ हे दोन्ही कदाचित पुस्तकाबद्दलच थेट सांगणारं आणि म्हणून कदाचित प्राथमिक भाग असं आपण म्हणूया असं आहे. पण सहज साध्या शैलीत असला तरी त्यातला आशय जो आहे, जे म्हणायचं आहे निवेदिता ताईंना, ते बालबोध नाही. प्रौढ, संवेदनाशील आणि जाणत्या व्यक्तीच्या मनाचं आणि बुद्धीचं प्रतिबिंब या पुस्तकातल्या प्रत्येक वाक्यामध्ये पडलेलं आहे असं आपल्याला दिसते. आणि कुणाही सन्मार्गी व्यक्तीला अधिक सहृदय करणारं असं हे पुस्तक आहे असं मी म्हणेन. हे पुस्तक प्रसिद्ध केल्याबद्दल विवेकानंद केंद्राच्या मराठी विभागाला मी मनापासून धन्यवाद देते. विवेकानंद केंद्राशी माझा प्रत्यक्ष आणि थेट परिचय तसा खूप जुना नाही. रामकृष्ण विवेकानंदांच्याकडे मी फार लहान असल्यापासून ओळखली गेले. पुण्याला ज्या वेळेला रामकृष्ण आश्रमाची स्थापना झाली तेव्हा माझे वडील त्या स्थापनेमध्ये सहभागी होते आणि त्यामुळे सतत आश्रमामध्ये जाणं व्हायचं. माझ्या वडिलांनी आश्रमासाठी काही पुस्तकं संपादित केली होती. त्यांनी विवेकानंद, रामकृष्ण आणि शारदामणी यांच्याविषयीच्या आरत्या रचल्या होत्या. त्या कित्येक वर्ष आश्रमामध्ये म्हटल्या जात होत्या संध्याकाळच्या आरतीच्या वेळेला.
ते सगळे जुने अनुभव या निमित्ताने ताजे झाले असं मला वाटतं. आपण म्हणजे मला अगदी थेट आठवतंय ते माझ्या वडिलांनी त्यावेळेला आम्ही कॉलेजमध्ये नुकती जात होते त्यावेळेला मला असं म्हटलं होतं की विवेकानंदांचे पत्र तुझ्या हातात देतो आणि तुला तुझ्या वयात काय वाटतंय, कुठली निवडता येतील, त्यातून तुला काही मिळतंय का बघ. अशा 51 पुस्तकांचं पत्रांचं एक पुस्तक त्यावेळेला आश्रमाने प्रकाशित केलं होतं. विवेकानंद विचारांची ती माझी पहिली ओळख होती. त्यानंतर पुष्कळ पुढे ईशान्येकडचा एक दौरा झाला, आसाम अरुणाचलकडचा. ही 30-35 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आणि दिब्रुगडला एका चर्चासत्राच्या निमित्ताने गेले होते. तिथे आकाशवाणीवरही काही कार्यक्रम होता आणि नंतर मग विवेकानंद केंद्राच्या 5-6 शाळांमधून 14 दिवस आम्ही फिरलो होतो. त्यामुळे तिथल्या म्हणजे जयरामपूरला गेलो, पासीघाटला गेलो, सोपं नव्हतं काहीही. आणि असं वाटलं की 70 मैल चालत जाऊन इथले शिक्षक इतक्या दुर्गम भागामध्ये जाऊन दाखल झाले आणि जिथे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये मिलिटरीच्या हेलिकॉप्टर्समधून अन्नाची पाकिटं टाकावी लागतात, अशा ठिकाणच्या शाळांमध्ये या शिक्षकांनी काम केलेलं. ते सगळं ऐकताना, अनुभवताना, प्रत्यक्ष पाहताना नंतर ज्या वेळेला दिब्रुगडला परत आले तेव्हा आम्हाला काही ठिकाणी ज्या चर्चासत्र ज्या संस्थेने घडवलं होतं त्यांनी भेटीला नेलं होतं. विवेकानंद केंद्राचे सत्यनारायणजींसारखे खूप व्रती कार्यकर्ते त्यावेळेला ते 14 दिवस आमच्याबरोबर फिरत होते. तर त्यांच्या तोंडून तिथलं सगळ्या जीवनाविषयी ऐकताना, त्या शाळेतल्या शिक्षकांच्या संवाद साधताना, मुलांच्यासाठी हिंदीमधून कविता रचून त्यांना शिकवताना खूप आनंद घेतला मी. आणि मग ज्या वेळेला एका सरकारी म्हणजे तिथे काम करणाऱ्या लोकांचे एक काहीतरी तिथे म्हणजे काय झालं म्हणून शासनाने निरनिराळ्या योजना ज्या चालवलेल्या होत्या त्या योजनांच्या मध्ये काम करणारी माणसं जी होती ती एकत्रितपणाने त्यांची एक मीटिंग, त्यांचा एक बैठक होती आणि आम्हाला तिथे पण घेऊन गेले होते लोक. तर त्यांच्याशी तिथे मी मागच्या बाकावर बसून ऐकत होते त्यांचं सगळं. आणि प्रत्येक जण आपल्या योजनेविषयीच्या इतक्या तक्रारी आणि इतक्या म्हणजे काय झालं म्हणू की खूप गंभीर आपण खूप सोसावं लागतं अशा स्वरामध्ये सांगत होते की ते ऐकता शेवटी मला राहवलं नाही. त्यांनी जेव्हा मला बोलायला सांगितलं त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की अहो, गेले 13 दिवस मी ज्या शाळांमधून येते आहे आणि ज्या लोकांना भेटते आहे, ज्यांचं काम पाहते आहे, ती माणसं कशा प्रकारच्या अडचणीतून काम करतायत हे पाहिल्यानंतर मला असं वाटतंय की तुम्ही शासनाचा एवढा मोठा आधार असताना, आर्थिक आधार असताना, निरनिराळ्या सोयी सुविधा असताना तुम्हाला उपलब्ध, तुम्ही इतक्या तक्रारी करताय. पण कुठल्या तरी साताऱ्याहून, नागपूरहून, सोलापूरहून, केरळमधून वयाच्या 30शीतली 25शीतली अशी माणसं इथे आलेली आहेत. सर्वात जास्त माणसं मला वाटतं महाराष्ट्र आणि केरळमधली होती त्यावेळेला. अशी माणसं इथे येऊन कुठल्याही प्रकारची तक्रार न करता सगळ्या अडचणी सोसत स्वीकारत काम करत आहेत. हे पाहिल्यानंतर मला असं वाटतं की तुम्ही थोडीशी त्यांच्या कामाची माहिती घेतली आणि तिकडे वळून पाहिलं तर हा सूर तुमचा कदाचित आज लावताय तसा असणार नाही असं मी त्यांना म्हटलेलं मला आठवत आहे. त्यामुळे तो ईशान्येकडचा दौरा मला आठवतो. आज आता ज्या वेळेला निवेदिता ताई इथे बोलतात आणि सांगतात की म्हणजे या पुस्तकामध्ये तुम्ही वाचाल त्यांनी लिहिलेलं की तिकडे एका ठिकाणी एका गावामध्ये ईशान्येकडे प्रवास करत असताना त्यांना एका गावामध्ये त्या गावातली 2-3 घरं आगीत जळून गेल्याची त्यांना बातमी कळली होती. त्या गावातच त्यांचं शिबिर होतं, काही बैठका होत्या.
त्या गेल्या त्यावेळेला विद्यार्थी हातात निरनिराळी आयुधं सामान घेऊन निघालेले होते कुठेतरी. आज होणार नाही तुमचं शाळेतलं काम असं त्यांना सांगितलं, रद्द झालं. दुसऱ्या दिवशी गेले, दुसऱ्याही दिवशी नाही. हे काय चाललंय असं त्यांनी विचारल्यावर त्यांनी सांगितलं की 2 घरं जळालेली आहेत, सगळ्या गावांनी मिळून ती आता पुन्हा उभारली पाहिजेत ना, त्यामुळे आता कोणाला वेळ नाही तुमच्याशी बोलायला आणि हे करायला. ही इतकी मोठी गोष्ट होती की या प्रकारे गावातल्या एखाद्या घरावर आलेलं संकट हे अख्ख्या गावाचं आहे असं मानून गावाने उभं राहणं. त्या जे म्हणाल्या ना की सर्वसामान्य माणसांमधूनच आज तुम्हाला दिसत आहे की आदर्श कसे उभे राहतात, कुठल्या दृष्टीने आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे, असे असंख्य प्रसंग तुम्हाला या पुस्तकामधून दिसतील. आणि मग तुमच्या लक्षात येईल की जे सुरुवातीला ताई म्हणाल्या त्या एकाच वाक्यात म्हणाल्या, पण त्याचं प्रत्येक लेख या पुस्तकातला हा त्याचंच उदाहरण आहे की ही दृष्टी विकसित करणं आहे, दृष्टी देणं आहे तुम्हाला तुमच्याच आयुष्याकडे पाहण्याची, तुमच्याच भवतालाकडे पाहण्याची. मला ह्या निवेदिता भेटल्यानंतर विवेकानंद शिष्या निवेदितांची किंवा विवेकानंद कन्या म्हणूया निवेदितांची आठवण होते. त्या निवेदितांनीही आपल्याला अशीच दृष्टी दिली होती. म्हणजे काली द मदरसारखं पुस्तक तर माझं अतिशय प्रिय पुस्तक आहे, पण ते बाजूला ठेवूया. मी पुढे प्रेमातून प्रेमाकडे या नावाने माझं एक पुस्तक लिहिलं. त्यावेळेला मोठ्या माणसांच्या आयुष्यात स्त्री पुरुष अशा आलेल्या संबंधांमध्ये माणसं कशी वागत गेली आणि एकमेकांना कशी समृद्ध करत गेली, त्यांनी काय केलं आपल्या मैत्रीचं, स्नेहाचं, प्रेमाचं, असं मी महापुरुषांच्या आयुष्यातून शोधत गेले होते. त्यात विवेकानंदांनी निवेदितांना लिहिलं होतं की म्हणजे मी त्या माझ्या पुस्तकाचा धागा नाही बोलते इथे, मी मला वेगळं आठवण द्यायचे की त्यांनी असं लिहिलं होतं की तुम्ही इथे याल आणि इथल्या स्त्रियांच्यासाठी काम कराल, तेच मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. तेव्हा या भावनेने येऊ नका की त्या इथे अडाणी आहेत आणि त्या फार बंधनात पेचणाऱ्या आणि अतिशय दुःखी अशा स्त्रिया आहेत. एवढंच त्यांचं आयुष्य नाही, उलट इथल्या माता भगिनी अतिशय कणखर आहेत. त्यांना जेवढी परंपरा समजलेली आहे आणि संस्कृती समजलेली आहे ती पाहिलीत तर तुम्ही चकित व्हाल, थक्क व्हाल. त्यावेळेला त्यांच्याशी बोलताना इथली प्रत्येक स्त्री ही एका तेजाचा आविष्कार करणारी ठेणगी आहे असं हे समजून घ्या असं त्यांनी म्हटलं होतं. आणि विवेकानंदांच्या त्या शब्दांचा विसर निवेदितांना कधीही त्यांच्या कामामध्ये पडला नाही असं माझ्या लक्षात आलं. पुढे त्यांचं चरित्र वाचताना, त्यातल्या आठवणी वाचताना, शाळेत शिकवत असताना त्यांनी मुलींना विचारलं की तुमची राणी कोण, तर त्यावेळेला ब्रिटिशांचं राज्य, त्यामुळे आमची राणी व्हिक्टोरिया असं उत्तर एक दोघींनी दिलं. तेव्हा त्या खाली बसल्या, गुडघ्यावर टेकून म्हणाल्या नाही, तुमची राणी सीता. तेव्हा रामराज्य ज्या भूमीवर नांदलेलं आहे त्या राज्याची आठवण देत त्यांनी भारतीय मुलींना त्यांची राणी कोण हे सांगितलेलं होतं. मला असं वाटतं की याचीच आठवण पुन्हा एकदा वेगळ्या तऱ्हेने आपल्याला करून देणार आहे की तुमची परंपरा काय, तुमची संस्कृती काय, हे सेवाभाव काय आहे, तुमच्या समर्पणातून काय मिळू शकतं, हे सगळं या पुस्तकातून तुम्हाला पाहायला मिळेल असं मला वाटतं. आणखी एक प्रसंगाची ह्या ईशान्येकडच्या आठवण त्यांनी दिली आहे की खूप पूर आलेला नदीला आणि खूप नुकसान झालेलं, घरांचं, गावांचं वाहून गेलेलं. विजेता नावाची शिक्षिका बरोबर ताईंच्या, निवेदिता ताईंच्या आधी त्यांची कार्यकर्ती होती, ती असं म्हणाली की आपली विजेता आहे ना की तिचं गाव वाटेत आत्ता हे लागतंय आणि तिचं घर वाहून गेलो, पोपटच होतं त्यांचं, पण काही राहिलं नाही, सगळं वाहून गेलंय, आपण जाऊया का तिच्या आईवडिलांकडे. ती नाही आत्ता तिथे, पण आपण त्यांच्या घरी जाऊया.
निवेदिताताई हो म्हणाल्या, त्या गेल्या आणि अतिशय आनंदाने हसऱ्या चेहऱ्याने तिच्या आईबाबांनी त्यांचं स्वागत केलं. आणि त्या जेव्हा म्हणाल्या की फार नुकसान झालं ना पुराने तुमचं, त्यावेळेला त्या पितेताचे वडील असं म्हणाले की नदी म्हणजे आईच की हो आमची, जशी प्रेमाने भरभरून देते तशी कधी चिडते कधी रुसते. यावेळी जरा जास्ती रागावले चालायचे. तेव्हा नदी ही लोकमाता आहे असं आपण म्हणतो, पण ते केवळ महिन्यापुरतं नाही. इथल्या माणसांच्या आयुष्यात या श्रद्धा कशा रुजल्या, या समजुती कशा रुजल्या, कसे विश्वास रुजले आणि खरोखरच एक निसर्गाशी संवाद साधणारं मनुष्यपण काय असतं याचा अनुभव यावेळेला निवेदिताताईंना आला. असे छोटे छोटे लेख आहेत की ज्याच्यातून हे सगळे अनुभव त्यांनी प्रत्यक्ष घेत तुम्हाला ते सांगितलेलं आहे. त्यावेळेला ही नुसती सुभाषित वजा वाक्य राहत नाही की नदी ही आपली आईच आहे. कितीतरी आदिम काळापासून आपण नदीला माता म्हणत आलेलो आहोत, इथपर्यंत राहत नाही ते. तर माणसांच्या आयुष्यात खरोखरच ते वाक्य हे त्यांचा अनुभव होऊन, त्यांची श्रद्धा होऊन, त्यांचे विश्वास होऊन रुजलेले असतात. त्याचा अनुभव या पुस्तकामधून तुम्ही जेव्हा घेता तेव्हा लक्षात येतं की आपले जुने अनुभव कसे ताजे होत जातात या माणूसपणाविषयीचे. आज पर्यावरणाचे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत ते मुख्यतः माणूस हा सृष्टीचक्राचा एक भाग आहे, एक कडी आहे. हे आपण विसरून गेलो आणि सगळ्या सृष्टीवर राज्य करायला लागलो आणि आपल्याला हवा तसा तिचा वापरही करायला लागलो. त्यामुळे आपणच अन्याय आणि अत्याचार करत गेलेलो आहोत भोवतालच्या निसर्गावर, सृष्टीवर. पण जी माणसं सृष्टीशी संवादी जगतायत, तिच्यात मिसळून जात तिचे श्वास आणि आमचे श्वास जेव्हा एका लयीत चालणार अशी गावं, अशी खेडी अजून आहेत, अजून अशी माणसं आहेत. सबंध भारतभर प्रवास केलेल्या, आसे तू हिमाचल लिहिलेल्या निवेदिताताईंना अशा अनुभवांचा कितीतरी मोठा खजिना मिळालेला आहे. आपण माणसं फार नाही काही करू शकत. आपला आयुष्याचा जे काय जे भीतीचं आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे त्याच्या पलीकडेही जाता येत नाही आणि आपल्याला आपल्या त्वचेबाहेरही उडी मारता येत नाही. त्यामुळे एका आयुष्यात अनेक आयुष्य जगणं हे आपल्यासाठी पुष्कळ अवघड असतं. पुस्तकं ते काम चांगली पुस्तकं करत असतात. तेव्हा निवेदिता त्यांच्यासाठी एवढा सगळा देश जिंकणारी आणि तो अशा दृष्टीने जिंकणारी अशी व्यक्ती ज्या वेळेला लिहिते त्यावेळेला त्या पुस्तकामधून तुम्हाला जे मिळतं ते खरोखर अनमोल असतं असं मला वाटतं. त्यांनी ज्या दृष्टीचा उल्लेख केला त्या दृष्टीला मी लोकदृष्टी असं म्हणते. वृंदावनला गेल्या होत्या आणि देवळात जायच्या आधी त्यांना एका झाडाच्या खाली एक मुलगा 4 दगड बांधून काहीतरी त्याची पूजा करत होता. ते दिसल्यावर त्यांनी विचारलं की छोटा मुलगा होता की हे पत्थर कैसे क्या कर रहे हो. त्या मुलाला राग आला. तो असं म्हणाला ये पत्थर नाही गोवर्धन जी है. तेव्हा ती जी पुण्यदृष्टी आहे, जळी स्थळी काष्टी पाषाणी ईश्वर असं म्हणणारी आपण माणसं, पण खरोखरच त्या दृष्टीने पूजा करणारा माणूस. मला निवेदिताताई जाता जाता एक अनुभव सांगावासा वाटला की ज्या वेळेला महाभारत हे पीटर ब्रूकसारख्या एका परदेशी दिग्दर्शकाने करायचं ठरवलं आणि जगभरातले वेगवेगळे कलावंत घेऊन त्यांनी महाभारत केलं, 6 तासांचा दीर्घ नाट्य. त्याच्या आधी 2 वर्ष बराच काळ तो भारतभर फिरला. त्याच्याबरोबर जो माणूस होता त्यांनी त्याचं पुस्तक लिहिलं जे मी वाचत होते आणि त्याच्यात त्यांनी एक अनुभव दक्षिणेकडचाच लिहिला होता की एक दिवस लोकांना बरोबर जो त्यांचा जो संच होता त्या गटाला सगळ्यांना, कोणी फोटोग्राफर्स होते म्हणजे सिनेमॅटोग्राफर्स म्हणूया आपण, विज्ञान तंत्रज्ञ असतील, मदतनीस असतील, त्या सगळ्यांना त्यांनी सांगितलं की जायचं दिवसभर आणि जे वाटेल ते घेऊन या.
आणि इथे आपल्याकडे आणा आणि याचा बघूया काय होत आहे ते. लोकांनी आणलं, काहीही आणलं, दगड आणलं, काटक्या आणल्या, निरनिराळं त्यांना जे जे दिसेल, गवत आणलं, फुलं आणली, काहीही, आणि त्या सगळ्याचा एक ढीग तयार झाला. हे सगळेजण एका बाजूला बसले होते. एक म्हातारी पलीकडून चालली होती. तिने पाहिलं, फुलं वाहिलेले दगड दिसल्यानंतर ती थांबली, नमस्कार केला आणि पुढे गेली. तर त्यांनी लिहिलंय की इतका चमत्कार वाटला मला ह्या गोष्टीचा, की सहजपणाने वागलेली माणसं, त्यांना दगडामध्ये देव दिसतो याचंच आश्चर्य वाटलं त्या माणसाला. तेव्हा ही जी भारतीय जीवनदृष्टी आहे ती विलक्षण आहे इतर लोकांच्या पेक्षा. एका बाजूला सृष्टीशी अखंड जोडलेली नाळ आहे आणि दुसऱ्या बाजूला चैतन्याचा सतत निरनिराळ्या गोष्टींमधून होत असलेला साक्षात्कार आहे. आणखी एक प्रसंग आहे, एकात्म भारतात असं आपण म्हणतो सतत, आणि विविधतेतली एकता हा आपला एक परवलीचा शब्द झालेला आहे. पण ती ज्या वेळेला अनुभवातून समोर येते त्यावेळेला काय घडतं, एक ते कोट्टा विलय गाव तमिळनाड म्हटलं, मुलांचं विविध गुणदर्शन होतं, रात्रीची वेळ, आणि गावातला एक कोणीतरी दारू पिऊन माणूस आला आणि त्यांनी माईकचा ताबा घेतला. ती मुलं कंटाळली, घरी जाऊन झोपली, पण हा माणूस काही बोलायचं थांबेना. आणि गावातले जे मुखिया होते ते म्हणाले, बोलू द्या त्याला, कारण हा गावातली प्रतिष्ठित व्यक्ती आहे, उद्या गावात भांडणं होतील, आपण जर त्याला थांबवलं तर गावातच 2 तट पडतील, तसं नको व्हायला, मुलं येतील परत. आणि खरोखरच ती झोपलेली मुलं काही काळाने आयांनी उठवून आणली आणि त्यांचे कोणाचे तरी रंग फिसकटलेले, काजळ लागलेलं, कुंकुमुनी फिसकटलेलं, अशा स्थितीत त्या मुलांनी छान विविध गुणदर्शन केलं. पण ताईंनी अधोरेखित तेच केलं की गावात भांडणं होऊ नयेत, एकता गावातली मोडू नये, यासाठी काळजी घेणारी सहजपणाने अशी माणसं तुम्हाला दिसतात. किंवा एका प्रवासात विदर्भातून आलेला एक गट होता आणि तो तिरुपतीचं दर्शन घेऊन परत चालला होता आणि त्यांना खूप वेळ उभं राहावं लागलं, रांगेत ताटकळावं लागलं आणि तक्रार करत होती. काही जण असं म्हणाले की कितीतरी वेळ पाय मोडून आले अगदी रांगेत उभं राहून. दुसऱ्या म्हणाला की ते पैसेवाल्यांची रांग होती, त्यांना पटापटा दर्शनं मिळाली, आपल्याला नाही. तर तो जो त्यांच्याबरोबरचा एक वयस्कर माणूस होता तो असं म्हणाला की अरे लेकांनो, गावात जाऊन हे नाही सांगायचं. तर ते म्हणाले का झालंय ना खरं असं. तर ते म्हणाले बरोबर आहे, पण तुम्ही असं बघा की देवाकडे जाण्याचे मार्ग, ज्यांच्याकडे पैसा आहे ते पैशाच्या मार्गाने गेले, ज्यांच्याकडे नाही आहे ते भावाच्या मार्गाने गेले, श्रद्धेच्या मार्गाने गेले. आणि गड्यांनो, आपण उभे राहिलो एवढा वेळ, आपल्याला भजन करता आलं ना तेवढा वेळ, तक्रार कशाला करायची. तेव्हा या दृष्टीने पाहायला शिकवणं जे आहे ते शिकवणं जे आहे ते ताईंनी उचललेलं आहे असं मला वाटलं. त्रास नाही सांगायचा. तेव्हा हरिनाम घेता आलं हे म्हणणारा माणूस, किंवा बिंदुभूषण दास मला वाटते त्यांचा अनुभव ताईंनी लिहिला की ते रस्ता चुकले ते आणि त्यांची बायको आणि खूप उपाशी पोटी त्यांना फिरावं लागलं, भूक लागून गेलेली, काही मिळेना रस्त्यात. वाटेत एक रसाचं दुकान दिसलं तर थांबले. त्यांची अडचण आणि तर सगळं लक्षात आलं तेव्हा त्या माणसाने त्यांना रस तर रसाच्या गुऱ्हाळातून पाजलाच, पण पैसे घेईना. आणि तो त्यांना म्हणाला की या पैशांनी मी एका रात्रीत श्रीमंत नाही होणार, पण भुकेल्याला 2 घास जर मी दिले नाही तर मी धर्माला जागलो नाही असं होईल. हे जे आहे ना सर्वसामान्य माणसाचं तत्वज्ञान आहे. मला आठवते वारीमध्ये एकदा मी चालत होते तर एक तरुण मुलगा होता. आधीच नुकतं सगळ्यांचं खाणं झालेलं होतं सकाळचं आणि पुढे चाललेलं असताना वाटेत ठिकठिकाणी दान करतात ना, त्याचे उभे होते माणसं आणि पुन्हा काहीतरी अन्नाची पाकिटं देत होते. तर त्या तरुण मुलांनी हात पुढे केला तर मागून आलेल्या म्हातारीने त्याच्या हातावर फटका मारला आणि म्हणाले आत्ता खाल्लायस ना,
अतिलोभ वाईट आहे आणि संचय करायचा नाही, मिळतं सगळं. संतांनी काय सांगितलंय विसरलास का? तिने 4 अभंगांच्या ओळी त्याच्या तोंडावर फेकल्या. सर्वसामान्य माणसाचं तत्वज्ञान आहे. ते तत्वज्ञान जगणारी माणसं आपल्या भोवती आपल्याला दिसतात. त्यामुळे हे सगळं पाहताना मला असं वाटलं की हा कुठला धर्म आहे? मी धर्माला जागलोच नाही असं म्हणणारा हा लोकधर्म आहे. एखादा शीख कुलदीप सिंग ज्या वेळेला त्यांना सांगतो, त्याला प्रश्न विचारतात हे लोक, शीख आहे ड्रायव्हर आहे, की चाचाजी तुमच्याकडे आमच्याकडे माणूस गेल्यानंतर दहन करतात, तुमच्याकडे काय करतात हो? तर तो म्हणतो, रागावतो, दुखावतो, उत्तर देत नाही. पुन्हा विचारतात, चाचाजी ऐकलं ना? प्रश्न नाही, काय विचारते? दहन करतात का काय करतात? त्यावर ते म्हणतात, ये हमारा तुम्हारा क्या है जी, हम और आप कुछ अलग है क्या? इतक्या सहजपणाने आपण नाही होत वेगळे हे सांगणार. किंवा एखाद्या मुलगी लहानशी वर्गातली की तिला एक मुलगा विचारतो की निवेदिता ताईंना की देव जर सगळीकडे आहे, एखाद्याला चिरलं तर त्याला त्याच्या आत देव दिसेल का? आपल्या आत देव आहे, प्रत्येकामध्ये देव आहे. मग त्या म्हणतात चिरायला लागत नाही रे, प्रत्येक माणसाचा भाव आहे, तो दिसतो. मग ओळखायचा कसा? सगळीकडे देव आहे. मग त्याची नाना रूपं, माती घेऊन वेगवेगळे आकार आणि खेळणी तुम्ही केली तर शेवट काय असतं? सगळीकडे ती मातीच असते ना. दिसायला तुम्ही म्हणता हा बैल आहे, हा घोडा आहे, हा कशाचा आहे, मूळ माती आहे असं म्हणत त्यांना असं वाटत होतं की हे त्यांना सांगावं. पण ती आजी, एक मुलगी म्हणते, पण मग आपल्याला दिसत कसं नाही असं विचारल्यावर एक मुलगी म्हणते, म्हणजे सगळीकडे माया आहे. माया? हे ती मुलगी वर्गातली. तर त्या विचारतात, हे तुला कोणी सांगितलं? ती म्हणजे आमची आजी सांगते की सगळीकडे माया आहे म्हणून आपल्याला कळत नाही. त्या मायेच्या पलीकडे गेलं पाहिजे. हे त्या लहान मुलीला सुद्धा आपल्या आजीचं वाक्य लक्षात राहतं आणि तिथपासून घरामधून सुरुवात होते मुलांना समजावण्याची की काय आहे धर्म, काय आहे जग, काय आहे ईश्वर. तेव्हा मला असं वाटतं की हे सगळं शिकवणारं जग आपल्या भोवती आहे याची जाणीव या पुस्तकामधून करून दिली आहे निवेदिता ताईंनी. या पुस्तकातलं मुलांचं जग हा तर अतिशय लोभसवाणा प्रकार आहे निवेदिता ताई. किती छान आहे. म्हणजे ह्यांची नक्कल करणारा एक तमिळ मुलगा, त्या बोलायला लागल्या की तो पण तमिळ यांच्याच आवाजात बोलायचा आणि नक्कल करायचा. तो व्रात्य मुलगा एक दिवस खेळाच्या मैदानामध्ये ह्यांना नीट तमिळ तेव्हा येत नव्हतं आणि त्यांना उलट्या बाजूनी धावा रे असं सांगायचं होतं मुलांना आणि ते त्यांना तमिळमध्ये नीट सांगता येणार. तो मुलगा ह्यांच्याच आवाजात नक्कल करत नेमकं काय म्हणायला हवंय ते म्हणून ओरडला. त्याबरोबर ह्यांना कळलं की आपण काय करायला पाहिजे. त्यांनी हातातली शिट्टी त्याला दिली आणि सांगितलं, तू घे आता हा खेळ. आणि तेव्हापासून तो शिवस्वामी मला वाटतं हा अतिशय उत्तम असा एक लीडर झाला त्या मुलांचा असं म्हणूया की घडवता येणारी मुलं आहेत. एक मुलगा मला वाटतं लक्ष्मीनारायण, शूज घालायचे कंपल्शन केलं आणि ते त्या मुलांना काही सहन होईना. बूट बीट, काही मुलं दप्तरालाच ते बाजूला टांगून बूट अशी यायची शाळेमध्ये. शेवटी याला शिक्षा मैदानाला 2 फेऱ्या म्हणायची. नंतर ते रद्द झालं. पण ती शिक्षा भोगणारा तो मुलगा दमून भागून यांच्याकडे आला आणि म्हणाला, दीदी मला तुम्हाला एक दाखवायचं आहे. आणि खिशातून देवी देवतांची चित्र त्यांनी देवींना दाखवायला आणलेली होती. तेव्हा अतिशय निरागस अशा प्रकारचे ह्या मुलांचं जग जे आहे ते समोर आल्यानंतर याच्यातून काय घडू शकतं आणि काय घडवू शकतो आपण ह्याची जाणीव आपल्याला होते. आज आपण नवी पिढी, पुढची मुलं ज्यांना हे काही माहितीच नाही याबद्दल जर तक्रार करत असू तर हे पुस्तक वाचताना मला असं वाटतं की ती तक्रार थोडी बाजूला होईल लागली आणि आपण काय करू शकतो, त्या मुलांच्याकडून आपण काय शिकू शकतो आणि आपण त्यांना काय शिकवू शकतो याची फार छान जाणीव या पुस्तकामध्ये. मला पुन्हा असं वाटतं की या पुस्तकाने आपल्याला काय दिलं असेल तर जीवनाकडे पाहण्याची एक विकसित अशी दृष्टी दिली.
ही दृष्टी वेदोपनिषदांनी समृद्ध केलेली दृष्टी आहे. त्याने सुरुवातीलाच म्हटलं की वैदिक तत्वज्ञान हे मी याच्यातून सांगू बघते, जे सर्वसामान्य माणसांच्या मध्ये मुरलेलं रुजलेलं आहे. असं भौतिकाचा स्वीकार करताना अभौतिक अशा मूल्यधारणा काय असू शकतात हे आपल्याला अतिशय सहजपणाने आपल्या संस्कृतींनी समजावलेलं आहे. इथल्या सामान्य माणसांना ते समजलेलं आहे. त्यामुळे जगन्नाथपुरीच्या दर्शनाला गेल्यानंतर फार गर्दी असेल, आपण नंतर आरामात जाऊ असं त्या वडिलांना म्हणाल्या. तेव्हा त्यांचे वडील असं म्हणाले, अगं त्या गर्दीकडे पाहणं ही सुद्धा वेगळी दृष्टी आहे. संतांची गर्दीतली माणसं ही दर्शन घेण्याची गोष्ट आहे असं त्यांचे वडील म्हणाले. माझे वडील मला असं म्हणाले होते की मी विठ्ठलावरचं संशोधन करत असेन, पण त्या विठ्ठलाच्या पुढे म्हणजे मूळ मूर्ती ही अनेकदा हलवली गेली आणि माढ्याचा विठ्ठल हा मूळ मूर्ती संतांनी जे वर्णन केले त्याच्या लक्षणाप्रमाणे आहे असं त्यांना वाटत होतं. पण पंढरपूरला गेल्यानंतर तिथे माथा टेकवताना माझ्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागतात. याचं कारण कितीतरी संतांनी तिथे मस्तक टेकवलेलं आहे आणि या सगळ्या महाराष्ट्राला घडवणारं हे एक सत्व आहे, ते परमतत्व आहे असं म्हणून. तेव्हा मला असं वाटतं की हा जो ही जी दृष्टी आहे ही दृष्टी महत्त्वाची, सर्वांना जोडून ठेवणारी, एकात्म भावना विकसित करणारी, धरून ठेवणारी, दृढ करणारी अशी दृष्टी आहे. अमृत सुरभीचाही मी उल्लेख केला, मी करत नाही परत. पण अभिनव अन्नदानाची कल्पना होती त्याच्या मागे की रोज जेवायला बसताना प्रत्येक कुटुंबाने एक मूठ धान्य मांडूला काढून ठेवायचं. असं करत वर्षाची गरज 35,000 काहीतरी किलोचे असतील तर 65,000 किलो जमा झालं. आणि मग ते इतरांनाही, त्यांना अनेक अनाथालयांना, वृद्धाश्रमांना असं वाटतं आलं. पुष्कळ वेळा मनात येतं की आपण माणसं किती वरवरचं आणि किती पृष्ठस्तरीय जगत असतो. कित्येक लहान मोठी कामं, सेवाभावी कामं आपल्या भोवती चालू असतात. काहींचं मोठं नाव होतं तेव्हा आपण भारावतो, त्यांना सन्मानितही करतो. काही लहान जीवांची कामं असतात, आपण कौतुक करतो. पण आपल्या हे लक्षात येत नाही की अशा कामांमधूनच देशाची बांधणी होत असते. एक आंतरवीण आहे किंवा आंतरजाल आहे असं म्हणूया की त्या जाळ्यामध्ये सगळ्यांना बांधून ठेवलेलं आहे. त्यातल्या एखाद्या तारेला स्पर्श केला तरी विजेची झणझण असावी ना, तसा तुम्हाला तो चैतन्याचा आणि ह्या देशाच्या स्पंदनाचा स्पर्श होतो. तिथून निर्माण होणारी ऊर्जा तुम्हाला कळते. तेव्हा जी देशाच्या अखंडतेला, सत्वशीलतेला कायम ठेवते अशी एक जी या संबंध पुस्तकाने आपल्याला दाखवलेली आंतरवीण आहे, ती आपली जी एकत्वाची भावना आहे, जी या देशाकडे सकारात्मक जीवनाकडे पाहण्याची जी दृष्टी आहे ती वर्धमान करण्याचं काम या पुस्तकाने केलेलं आहे. अगणित माणसं किती काळ विवेकानंद केंद्राची सेवाव्रती माणसं त्यांच्यापैकीच आहेत की किती काळ आपलं सगळं आयुष्य त्यासाठी झोकून देतात. आणि त्या लोकांना देशाचा आत्मा कुठे कसा स्पंद पावतो आहे ते कधीतरी ऐकू येतं. ते ऐकणं काय आहे हे या पुस्तकाने आपल्याला सांगितलं. शेवटी मी एवढंच म्हणेन की भौतिक संपन्नता आज सगळीकडे आहे. भौतिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बळावरती आपलं बाह्य जीवन खूप सुखी आणि सुरळीत झालेलं आहे. नव्या नव्या गोष्टी या सुखमय करण्यासाठी आपलं आयुष्य आपल्याला मिळत आहे. पण या जीवनाला जर आंतरिक समृद्धीची जोड हवी असेल तर जी जीवनाकडे पाहण्याची दृष्टी आहे, जी मुळात इथली सामान्य माणसाकडेही आध्यात्मिकच दृष्टी आहे जीवनाकडे पाहण्याची. त्याला नाव आपण आध्यात्मिक देत नाही, पण ती खरोखरच इथल्या परंपरेने आणि संस्कृतीने विकसित केलेली आध्यात्मिक दृष्टी आहे. ती सर्वसामान्य माणसांकडेही आहे. ती दृष्टी विकसित व्हायला हवी आहे, ती दृष्टी समजायला हवी आहे, ती आत्मसात व्हायला हवी आहे. ती नसेल तर आज इस्रायल पॅलेस्टाईनमध्ये जे काय चाललंय त्या प्रकारचं जग अविरत, जगात संघर्ष अविरत चालू राहील. म्हणून भारतीय भूमीचं मोठेपण कशात आहे हे आपण ओळखलं पाहिजे. इथे नांदणारी संस्कृती मोठी आहे,
ती का आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि सामान्य माणसाच्या जगण्यालाही ते अधिष्ठान आहे याची जाणीव करून घेतली तर मग पुन्हा पुन्हा आपल्याला स्वामीजींचे शब्द सोबत घेण्याची गरज आहे हे लक्षात येईल. त्यांचे शब्द वाचून दाखवते जे निवेदिता ताईंनी आपल्या समोर ठेवले आणि माझं भाषण थांबवते. स्वामीजींनी असं म्हटलंय की या वसुंधरेवर जर कुठली खरी पुण्यभूमी असेल जिथे लोक आपला कर्मयोग निभावण्यासाठी जन्म घेतात, जिथे उन्नयन होणाऱ्या प्रत्येक आत्म्याला अंतिम विश्रांती स्थान मिळतं, जिथे मानवतेनं तिच्या शुद्धतेचं आणि शांततेचं सर्वोच्च शिखर गाठलं आहे, तर अशी एकच भूमी आहे ती म्हणजे आत्मसंतुलन आणि आध्यात्मिक विचारधारेनं परिपूर्ण असणारी आपली भारतभूमी. यामुळे इथे प्राचीन काळापासून अनेक धर्माच्या संस्थापकांनी पृथ्वीला आध्यात्मिक सत्याच्या शुद्ध जलानं वारंवार अभिषेक केला आहे. भारतीय तत्वज्ञानाच्या भरतीच्या लाटा चहुदिशांनी व्यापल्या आहेत. म्हणूनच जगाच्या भौतिक संस्कृतीचं आध्यात्मिकीकरणारी लाट पुन्हा नव्यानं निर्माण झाली पाहिजे. या जीवनतीर्थानं भौतिकवादाची धगधगती आग विझवली पाहिजे जी इतर देशात थैमान घातले आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, हे होईल, हे होईलच. ताईंनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांच्या जीवन प्रवासात रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंद यांचा सहवास कसा लाभला हे सांगत आपल्या अनुभवाची पाने उघडली. एकंदरीत त्यांच्या कवितेप्रमाणे आले भरून स्वतःत, आले शब्दांशी मी पुन्हा, आले भरून स्वतःत, आता चाहुलीने तुझ्या आत होऊ दे आकांत, आले भरून स्वतःत, आले भरून स्वतःत. धन्यवाद ताई, तुम्ही तुमच्या शब्दसुमनांनी आम्हावर त्याचा वर्षाव केला त्याबद्दल धन्यवाद. तेजोमय नक्षत्र आणि हसरी पुष्प या पुस्तकाची मूळ किंमत 250 अशी आहे. पण आजच्या दिवशी हे पुस्तक खरेदी केल्यास आपल्याला ते सवलतीच्या दरात मिळेल, ते म्हणजे 200 रुपयात. बाहेर साहित्य सेवेचे स्टॉल लागले आहेत, सर्वांनी नक्कीच त्याचा लाभ घ्यावा. पुस्तकाची एकूण मूळ किंमत ही 250 रुपये आहे, पण आज खरेदी केल्यास ते पुस्तक आपल्याला 200 रुपयांमध्ये मिळेल. यानंतर आभार प्रदर्शनासाठी मी जुळे सोलापूरचे नगरसंचालक नंदकुमार चितापुरे काका यांना आमंत्रित करते. नमस्कार सगळ्यांना. आजचा हा सुंदर सोहळा यशस्वी करण्यात योगदान दिलेल्या सर्व प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी येथे उभा आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर अरुणाताई ढेरे तसेच पुस्तकाच्या अनुवादिका सायलीताई टिळक यांचे विशेष आभार. सोलापूरतील सर्व वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, संकेतस्थळ यांनी कार्यक्रमाच्या प्रसारणाचे कार्य केले. आपण साऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. श्री छत्रपती रंगभूमीचे व्यवस्थापक व कर्मचारी यांना आवश्यक ते सर्व सहकार्य केले. या सर्वांप्रती विवेकानंद केंद्राच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाची सांगता आपण सर्वे भवंतून करूया. हाताची नमस्कार मुद्रा, डोळे मिटलेले असतील. प्रार्थना एकत्रित होईल. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद.